हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती. ना तुम्हाला गावचा कारभार नीट करायचं जमल का नाही? आता काय केलं? नाही राजीनामा द्यावून टाका. अरे पण झालं काय इतकं बडबड बडबड करतोय? काय केलं ह्या स्मशानभूमीत 2-2 फुटाचा खड्डा खांदल्यात आणि म्हणता तुम्ही जाळा माणसं ह्याच्यात. काय 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 झालं काय नेमकं? झालं काय म्हणजे अख्खा गाव नाना थुकतंय राव तुमच्या. हा तर तू काय झालं गाव? तो काय झालं? गेल्या महिन्यात टिकेच्या मैत्रीला आलता का? मग काय आलतो की आणि काय केलं येऊन? आलो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि मला अर्जंट पुण्याला जायचं होतं म्हणून मी पुण्याला गेलो. मग ना त्याला अग्नी द्यायला थांबला तुम्ही? अरे अग्नी लावल्यावरच गेलो ना मी. बरोबर अग्नी लागली, हा पाऊस आला नंतर ना, हा नंतर ना काय माहित काय झालं ती. माणसं सगळी घरी गेली. हा नंतर ना काय झालं? नंतर ना काय झालं? अहो निम्मत प्रेत जळलं ती आणि निम्म कुत्र्याने ओढून खाल्लं. मग मी काय करू? हा सरपंच आहे का कोण आहे? अरे सरपंच आहे पण मी काय करू? नाही बर थांबा हिथं प्रेत जाळाय आलेल्या माणसांनी घरी जायची काशी काढवायची काय गरज आहे का सांग बरं मला. मग त्यांनी काही तर ताट घेऊन जेव्हा यायचं होतं काय? ताट म्हणजे जळसतोरला का? तुम्ही एक विचार करा, मैला का गावचं कुणाचं बी प्रेत असू दे, स्मशानभूमीत आलो पूर्ण प्रेत जळसतोर त्याची पार राख होस्तोर मी हालत नाही. ती दिवशी मला काम लागलं म्हणून मी गेलो. ना लेबल बच्चन मारू नका. काय तुमचं आजोबा वारलं होतं, अग्नी दिली कुठं लगेच गायब झाला की? अरे जावं लागतं आता माणसांबरोबर माघारी गेलो घरी आणि परत माघारी येऊन बसलो होतो. आम्ही इतका नालायक माणूस आहे. मला काय म्हणलं माहितीये का? मी म्हणलं नाना मला भूक लागली म्हणलं तर मला काय कर का ना त्या प्रीतापाशी जाऊन बस, वाटलं 2-3 वडा पोचला तिथं पोच करतो. हा हे वय तुमचं प्रेम? हा मी बी नव्हतो होय. जेव्हा तुमचं प्रेम नाही आणि तुम्ही गावाच्या मैतीपाशी बसाय मोकळे होय. आला का? तुम्ही काय झालंय माहितीये का? तुम्हाला माझ्या विरोधात ऐक नाही कोणीतरी भरावलंय बरं का. तुम्ही माझ्या ऐक नाही त्याच्यामुळे बंबारी काढताय ना. ऐका, विषय असा झालाय, गावात तुमच्याबद्दल अपचर्चा चालू झाली. माणसं जिथे येते नाव ठेवते म्हणते ही बाच्या काय कामाचं नाही. मला सांगा की स्मशानभूमीत आली माणसं थुकून जातात, कोण आहे गावचा सरपंच? ह्यो बाजा होय असं म्हणतात. का अरे काय माहितीये का? कितीतरी माणसं मला नाव घेतलं का मला माणसं भेटतात, ती माणसं मला म्हणतात हाय बाजी ना. खरंच तुम्ही आल्यापासून काही विकास झाला. अहो ही तुम्ही असाच म्हणले दर पंचवार्षिक तुम्ही सरपंच पाहिजे, सरपंचच नाही म्हणले, सरपंचाच्या पुढच्या लेवलनी चालला पाहिजे. आले की आम्हाला बी 2-4 जण भेटली होती म्हणजे तुम्ही आल्यापासून गावचा विकास नाही, गाव बकास झालंय. खायला का म्हणजे तुम्ही ठरवलंयच का? ती सोडा, ह्याचं काम करणार आहे का नाही तेवढं सांगा फक्त. अरे मंजूर होऊन आलंय, 15 दिवसाच्या आत काम होणार आहे. ना स्मशानभूमी काम मंजूर झाले. मग काय मंजूर म्हणजे 15 दिवसात काम चालू होते. मी काय म्हणतो ऐका की, ह्याचं टेंडर देखील राहावं आम्हाला. 15 दिवसाचं काम 8 दिवसात करू का ना? आमिर येडाबिडा काय 8 दिवस कसे लागतात? मग 4 दिवसात ओके करतो. ना काम बी असं करतो, अक्षरशः काचाच बसवतो इथं. काय बोलतोय? अवकाचा म्हणजे आत कोण जळतं ना ही सुद्धा लोकांना कळणार नाही. पूर्वी येऊन देणार नाही. हा अशी वर काय करतो माहितीये का? हे काढतो, चिमणी काढतो वर दोरासाठी आणि गुप्त स्मशानभूमी बांधतो. गुप्त होय. अहो ना आम्हाला इतके एक्सपिरियन्स आहे. गावंड्याच्या हाताखाली आम्ही दोघांनी 6-6 महिने काम केलंय. अशी थप्या बरोबर लाईन दोऱ्यात गुन्ह्यात असं बांधतो का नाही स्मशानभूमी? लोक तुम्हाला विचारा येतात कुणी बांधली? कुणी बांधली? हाय बरोबर बरं का? तुम्ही दोघं इतकं कामाचं काम अॅक्युरेट तुम्ही करता. पण काय झालंय माहितीये का? मी अरे त्या बावड्याला शब्द देऊन बसलोय, त्याला फायनलच केलंय, जवळ कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलंय. कुठल्या बावड्या? आमच्या चुलत भावाचं पोर. चुलत भावाला बर म्हणजे तुम्ही चोरटा आणि तुमच्या चुलत भावाचं पोर बी चोरटच. चोरटा म्हणजे? अहो चोरट आहे तिथं गाबडं मारणं चोरट या. तुम्हाला सांगतो टेंडर मधनं जेवढे त्यांनी काम केली मागच्या वेळेला गावाला टाकी मंजूर होऊन आली, निम सिमेंट टाकीला वापरलं आणि निमत आपल्या बांगल्याला वापरलं. इतकं चोरट आहे ती पोर. गाना बोलता नाही.
10 वेळा नको विचार करू, एकदा तरी विचार करायचा कसं बोलतोय, कुणाच्या फॅमिली बद्दल बोलतोय, होय. मला काय बोलतोय. नाही नाही म्हणजे काम आले की स्वतःच्या फॅमिलीला देता आणि कार्यकर्ते काय असेच नुसतं काय वडापावर ठेवल्यात होय. अरे पण मला तुम्ही आधी भेटला का रे? काय मग आम्ही ना करू ना, का? आम्ही खाकी चडी असल्यापासून तुमच्या बरोबर आहे, लक्षात घ्या. तुमच्यासाठी प्रचार करतोय अरे हाय की? वडापाव खाऊन. हा? अरे का हाय की मग आम्हाला टेंडर बिंडर कधी द्यायचा? अजून 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 एक 8-10 दिवसांनी हे टेंडर गेलंय. दुसरं टेंडर आहे का नाही, 2 कोटीचं टेंडर आहे. ते तुम्हाला 1-1 कोटीचं देऊन टाकतं. अरे बाजीनानाचा तुम्ही काय कशाचा भाजी ना जाता एक नंबरचा लबाड माणूस. आम्ही काय तुला सांगायचं काय ह्यांचा पंजा होता होईल का? लय राजा माणूस लागा, लय राजा माणूस, अख्खं गाव नाव काढते. अरे घोड्यावर जो बसला ना बहादर, तो घोड्यावनं बंडल टाकायचा, घोड्यावनं गोरगरीबांना. होय. ए इतकाच राजा माणूस. आणि ही निवळ बिखार बाजनी. अर्गाना ह्याचा पंजोबा घोड्यावर बंडल टाकायचा, पण ह्यो ह्यो तोंडानं बंडल टाकतोय. अरे ही निवळ बंडल बाज माणूस आहे बाजीनाना म्हणजे. आला का? काय बोलताय तुम्ही? दोघांनी ठरवून आलाय का आज ना, माझ्याकडे? ना. बिन पाण्याचीच करायची माझी अहो, म्हणून. तसं नाही ना. मग काय? तुम्ही सांगा चेअरमन. हा काय त्याला तुम्हाला सांगतो पद आहे का काय आहे त्याला? किती वर्ष झालं तुम्ही गावचा सरपंच आहे? आता मी 3 टर्म झाले माझे. 3 टर्म झाल्या. 30 वर्षाची तुम्ही गाडी फिरवताय जुनाई बंगार छाप गाडी. गाना तुला सांग का, चेअरमन नाही ऑफर दिली मला. काय? मला म्हणलं एक दोघं घे, तुला दुधाचं म्हणलं सगळं डेअरीतनं माल पोचवायचं, तुला देतो कॉन्ट्रॅक्ट. अरे तो कधी बी त्याच्या पार्टीत आपल्याला वडाय बसलाय, त्याला माहिती ना आपण दोघे टॅलेंटेड आहे. ना ना काय वडापावशीवर काय दिले? अरे 4 रुपयाचा त्यांनी फायदा करून दिलाय कधी? कुठलं टेंडर दिले का काय दिलंय कधी? मला सांग, तुला रुपयाचा फायदा झाला का नानाकडं? काहीच फायदा नाही झाला. हा? माझं काय म्हणणं? का तुमचा किती फायदा झाला ना, तरी तुम्ही नाव नाही काढत बरं का माग. मला कळलंय चांगलं लका. किती किती वेळा रे काय काय काम दिले तुम्हाला, किती फायदा झाला, कौटुंबिक फायदा झाला तुमचा. बाहेर तुम्ही गेला तर कुत्र इचरत होतं का रे तुम्हा दोघाला? आईला बाजी ना. आता माणसं आमच्या मागाची लाईनच लागली लोकांची. हो लगेच म्हणते ते हे, आले बाजीनानाचे चेले बेले आले हा. अशी म्हणतात. आणि नका तुम्ही खुशाल माझा अपमान करता. चेले नाही म्हणत आता, चमचे म्हणतात. हम्म. चेले म्हणे. नाही नाही तुम्ही लय पैसे करताय का? अहो, गरज होते पैशाची. हाय ना गरज. मग? चला तुम्हाला एक आयडिया देतो. असं माल करतो का नाही, आयुष्यात नाव काढणार माझं तुम्ही. काय बोलताय? हो चला तुम्ही हो तर बर बारकाव्याने लक्ष द्या आणि कान इकडेच ठेवा दोघाच. मी ना ना, कान बी तुमच्याकडे आहे, डोळे बी तुमच्याकडे आहे. पटापटा बोला. पटापटाच बोलतो. काय आहे माहिती का, अशी संधी सारखी येत नाही. कशी? ही जी तुम्हाला मी संधी देणार आहे की नाही, संधी सारखी येत नाही, कधीतरी येते. संधी नॉर्मल डोकावती. बर. हा पण त्या संधीचं सोनं करायचं का चांदी करायची, तुमचं तुम्ही दोघं ठरवा. अवा ना ना, तुम्ही सांगा तरी आम्हाला. त्या संधीचं सोनं नाही डायरेक्ट हिराच बनवतो. हा ना. तुम्ही सारखं म्हणता का नाही? अहो नाना आम्ही लय कामाची पोरं आहे राव. हा ना ना, तुम्ही लय बरोबर पोरांकडे आल्या बरं का संधी द्यायला. लक्षात घ्या. मग तुम्ही सारखं म्हणता का नाही, हा. मला टेंडर द्या, आम्हाला पैसे कमवायचा चान्स द्या, आम्हाला काहीतरी द्या. ही संधी का नाही मी हा. कोणालाच देणार नाही, फक्त तुम्हा दोघाला देणार. आणि मग आमच्यापेक्षा तुमच्या जवळचं कोण आहे? काय झालंय माहिती का, हा माझ्याकडे एक बोकड आहे. बोकड हा ते काय बोकड करतात? बोकड लय खतरनाक आहे. अरे प्रदर्शनात नेलतो, बर. त्याला प्रदर्शनात मी पहिला नंबर आलाय त्या बोकडाचा. हा हो प्रदर्शनात. मग काय, काय केलं बोकडानं असं? बोकाडात दिसायला दिकून पण तितकं आहे त्याला, आणि दिसाय बी तराट आहे. असं बघितलं तरी माणसाच्या मनातच भरत. काय राहणार ना देखून पण आहे. मी यांचं बोकाड बघितलंय वांगणासारखा काळे जा रे. अरे मग बोकाड काय गोर असते बाई, काय यार काय बोलतो तो? बोकाड काळच असतं, ते काय पांढरा कलर असतो, काळा असतो, कसा बी असतो ते, पण बोकडा नजरच बसायसारखं बोकाड आहे. बरं, काय त्याचं काय करायचंय? त्याला गिरायक बघा, तुम्हाला 2-2 हजार रुपये देतो. अशी संधी सारखी येणार नाही तुम्हाला. काय राव नाना बोलताय राव तुम्ही. संधी देऊन देऊन मग? बघितलं काय ना नाही, बोकडान बिकडावाले आम्ही आहे का? हा काय? बोकडाचा बाजार राव. अहो बोकडे इकण्यापेक्षा असे कुणाची बी घरी हिंडून फिरून खाल्ल्याला काय वाईट आहे? लोक नाव ठेवतील त्याला. आणि म्हणजे आम्ही लोकांकडे जायचो, तुम्हाला बोकड घ्यायचं का बोकड घ्यायचं का, आणि देऊन देऊन किती 2000. काय ना ना, हे असलं पटतंय का ना? तुला पटतंय बे? हे अजिबात नाही बाबा. हे असलो आपण करतोय, असलं करण्यापेक्षा उपाशी मेलेलं चांगलं ना. अहो ह्यो जर गाणं जर बोकडाला गिरायक हुडकाय लागला तर ह्याला जेवाय द्यायची नाही, घरात हाकलेल. ही काय म्हणेल, मग? बोकडा धंदा आणि करतोय. तुझ्या आईला कळलं तू बोकाड तू तर म्हणून ह्यो बी बोकाड आणि बोकाड कायचा धंदा करतोय. नाही नाही गाणं, आणि तसं बी तुला सांगतो, वैष्णवीला बी नाही पटणार ही. लक्षात घे. वैष्णवीला म्हणतोय आणि मावशीला पटलं वय.
तिचं नाही रे काय एवढं, माझ्या आईचं काय शीतल एवढं नाही काय लक्ष देत. हो, तुला नाही रे. नाही नाही माझं ना जुळायचं. मग तुझं त्यांचं काय नाही ना बाबा, तुझं तू गिराय बघ आणि तुझं तू कमिशन घे. शहाणा आहे. मला नका मी हा. चांगल्या घरचा पोरगा आहे, मी वय असले नाही पडतोय इथं. आणि मग आम्ही कसलं बेबी एवढा बिडा आहे का ना? आणि मग नाही राव ना, दुसऱ्या कोणाला तरी बघा. नाही ना काय नाही ना, तुम्ही बी राव संधी देऊन देऊन देताय. गावातली दुसरी पोरं बघा, ज्यांना काही कामं नाहीत ना त्यांना असल्या संधी द्या. आम्ही राव एवढी कामाची माणसं मग? आणि आम्हाला असलं बोकडन बिकडे आणि आमच्यासारख्या टॅलेंटेड पोराला तुम्ही असली कामं दिली होय, बोकडी कायची नशीब बनलं नाहीत कोंबडे का. हवलट. शेण्याच्या पोटची आला का म्हणे की मला टेंडर द्या, म्हणे की काहीतरी काम द्या, पैसे कमवायची चान्स द्या. आला का खायला का, आणि एवढं साधं काम ह्यांना जमना. येणे लगेच उठून बोंबलत. हे? शर्मन अरे गाना काय चाललंय? चाललंय बाबा, काय आयला देवा, काय काय धंदा करचाल काय सांगू शकत नाही वा. डेअरी बी चालवताय, गुरांचे बघताय, शेतीतले बघताय, राजकारणात बी सक्रिय आहे तुम्ही. करावं लागतंय बाबा, घरचं सोडून काय कोणाला देतोस करायला. आहे तुमच्याकडून शिकायसारखं आहे बरं का. बरं काय म्हणतो, काय विषय? अहो, काय म्हणजे काय, गावातनं गाडी फिरते तुमच्या घरी जागरण गोंधळ होय. तुला माहितच नाही होय? अरे आपल्याच गावात नाही 2-3 गावात गाडी फिरती. काय बोलताय? हा. आलं लय मोठं मन केलं राव चेअरमन. अरे मग आपलं तुला माहित आहे, असं हलकं काम करायचं नाही. हा बरोबर आहे. बरं मी दुसरा विषय असा होता, बोकड बिकड घेतली का नाही मग कापायला? अरे सगळी तयारी झाली बरं का गाना. बोकड काय माझ्या मनासारखं गावाना बघ. आता द्यावा बरं आहे का, मग मला का सांगायचा तुम्ही? तुझ्याकडे आहे होय? अहो माझ्या बघण्यात बोकुडे डिक्ट तुमच्यासारखं माजलेलं बोकुड आहे माझ्याकडे. माझ्यासारखं म्हणजे तब्येतीने असं स्ट्रॉंग एकदम मजबूत, तुमच्यासारखं मोठंच्या मोठं आहे, तुमच्यासारखं अंगापिंडाने मोठं बोकुड आहे. बघताशीने तुमच्या नजरेतून भरेल. अरे पण कुठे आहे? कुठं आहे म्हणजे? अहो, आपल्या बाजीनानाकडे आहे बोकड. काय लागा तू बी नाव सांगून सांगितलंय बाजीनानाचा. अरे त्या बाजीनाना जीव चाललाय त्याचा, आणि त्याच्याकडे काय बोकड असेल? खायला चेअरमन काय राव तुम्ही बोलताय? तुम्हाला का बाजीनाना कापायचा आहे का? नाही आला, ती बी खरंय, कापायचंय बोकुड. अहो बुकुड कापायचा, मग बुकुड बाजीनानाच आहे. हा अहो असला बुकुड आहे तुम्हाला सांगतो चेअरमन, प्रदर्शनात नंबर आलाय त्या बोकडाचा. काय बोलतोय? घोड्यासारखं बुकुड आहे, घोड्यासारखी किरण हाणतंय त्याला. दुहा एक माणूस आहे, पुसा एक माणूस आहे त्याला. हा अहो चालतो तुम्हाला काय सांगायचंय, ती जर रस्त्याने बुकुड जर चालायला लागलं ना, माणसं टाका टाका बघते ती, म्हणतात काय नका बुकुड येऊ. हा काय बोलतोय तू? मग एक काम कर, चल बाजीनानाकडे जाऊ, आताच आपण बोकुड घेऊ ती. अहो म्हणजे घेऊ नाही, पैसे घेऊनच चला तुम्ही डायरेक्ट. चल. नाही जर पसंत पडला ना, तुमची चप्पल आणि आमची टाळू. काय बोलतोय? चल मग दोन्ही संगच घेतो, बघू. चल. ओम भट भगनी बाहुबली ओम भट स्वाहा ओम क्लीम क्लीम चामुंडाय नमः 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 ओम ए तात्या, नमः अरे नमः अरे सोड थांब. अरे फिटफिट आली काय ए, अरे नमः बघू. हे काय पावलाचीस राम रे तू? अरे काय फिटफिट आली काय तुला म्हणलं? यार पाठीसला काय मग थोडक्यावर राहिलं होतं तू, येडायस काय रे? काय करत होता इथं? अरे काय करतो मेला, काय थोडक्यावर राहिलं होतं इतकं काय भूतन काय म्हणजे? बुत मग आणि कुठं? अरे इथं आता पकडलं होतं खूप केस. हे बघ ए यार तात्या, टाक तिकडे. सोपं नाही, तुला माहित नाही का मी बंगाल जाऊन विद्या शिकलोय. माझ्याकडे काम येतात, बुथा खेट खैस पकड, कुठं हाडळ पकड, कुठं पिचास पकड. हा आला का? मला तुला कळलं तू अशा जत्रा खतरा थापणूक बिपणूक करायला लागलाय. मग तुला आज कशी कळलं होय? हो. अरे बावळा आपल्या गावात 25 चेल आहे माझं. तुझं आता मग आणि तुला गुरु केला होय? त्याची विद्या म्हणजे त्याच्यावर तरीचे शक असला खेळ असतो. होय. मग आता त्या हे कुठून शिकून आलाय असले विद्यान विद्या? बंगाल बंगाल. बंगाल. तात्याला का इथनं गाव सोडून कधी बरडला गेला नाही, मग तू बंगालला गेलो. तुला मी दिसलो गावात किती दिवस झाले? मला नाही दिसत. कुठं होतो? मला काय माहिती. बंगालचा उपसागर. होय. हा सोपं नाही. बर कर कर, आपलं काय बरं करायचं तू नाही. डिस्टर्ब का केलं मला? तुझा मला बसू दे परत ए, तापाला. थांब ए, थांब, काम आहे तुझ्याकडं. अरे मी काय म्हणतोय, हा. तू जत्रा खात्रा करतो, थापणूक बिपणूक करतो का ना? सगळं सगळं असतं हा? आपल्याकडे. आणि जत्रेला बोकाड बिकाड लागत असेल की? बोकडे म्हण नको, बकरी म्हण नको, सगळं बालिंग बिलिंग सगळं चालतात मला. आता यायला आठवड्यात नाही तुला उलट्या पाकाचं कोंबडं दिलं बघ. हा हा देते की. हा मग म्हणून म्हणलं बाबा बोकाड बिकाड लागते का बघा. तुझं काहीच नको मला. का? तुला उलट्या पकाचं कोंबडे दे म्हणलं, तू कोंबडी आणून दिली मला उलट्या पकाची.
त्याला काय होते तात्या फक्त उलटी होती ना. अरे बावळाटीस काय तसं कसं चालत काय का चालत नाही तसं अजिबात काय बी. होय का मग? बरं ती जाऊ दे. हा. बोकडाचं बोकडा घ्यायचं का तुला बोल. बोकाड लागतंय बरं का. एक जणाची थापणूक आली माझ्याकडे. बर जवळजवळ बरंच मोठं बोकाड लागणार त्याला. तात्या हा. असं जे बोकड आहे आपल्याकडं भाजीनाना माहिती आहे का? कोण रे? भाजीनाना आपला सरपंच हा 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 त्याचं बोकड आहे. हाय होय. तात्या तुला सांगतो बोकड असलं जी भारी आहे का हा. ना प्रदर्शन मध्ये हा. पहिला नंबर काढलेला. कुठलं काय आम्ही आपल्या गावात सगळी ती मर्री गेलेली पोलिओ झाल्यासारखी बोकड आहे का कोणाच तरी चांगलं. तू बोकड तर बघ की. राजस्थान काय? राजस्थान वरनं बोकड मागवणार मी. कोठा. होय का हम्म. ही तिथलंच आहे ही तिथलंच आहे बोकड. फोटो बिटो आहे का नाही? फोटो कशाला डायरेक्ट बोकड बघ की. चांगलं आहे ना. अरे नजरच भरेल तुझ्या बोकड. बघा आम्ही बघ काय म्हणजे चल चल आपण नाही. लगेच सौदाच करू लगेच चल. आता नको मला तप चाललाय दावलाच काय. कसला तर तो आता माझा तप मोडला. चल मी काय करतो तुला दुपारी कॉल करतो मग जाऊ आपण बघायला. अरे आता आला असता की. अरे माझा तप चालू आहे येणारच कर तू होय. तसं अर्धवट नाही सोडता येत मला जातो. बरं तू जा आता आणि मी काय सांगतो ते ऐक. आता मला काय माहिती का मार्केटला जरी बोकड घ्यायचं म्हटलं तरी मला मग मधल्या माणसाला 2,000 रुपये कमिशन द्यायला लागतं. बर. ते मी तुला देईन. मग तू 2,000 देणार होय? तुला देणार तर होय मग फक्त बोकड चांगलं पाहिजे खात्रीशीर. अरे चल की तात्या आता जाऊ ना काय नाही यार माझा लाका ऐक, तप चल चल तप चालू आहे लाका मी. अरे ऐकला का अरे या लिंबा खाली रात्रून दिवस तप करतो मी बावळा ठीक आहे मी. अरे कशाला आजच्या दिवस राहू दे नको तर करू. 5-25 दिवस एकदा अशी ताब्यात आली ना नाही एका एकाची पट्टी पाडली ना नाव तात्या चंडा सांगणार नाही माझं. तात्या चंडा हा मग बरं ऐक बोकडाचं फिक्स आहे का हा फिक्स आहे जा. नाही तर दुसरं गिरायक बघ तुम्ही नाही नाही हा जा 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 म्हणलं की लाका तुझ्या विश्वास आहे जा. बघ नाही तर मला दोरी देशील. 2,000 रुपये देणार 2. जा हे चामुंडा ये ना महा ए भसांनो आता तुम्हाला सुट्टी नाही. या तात्याचा आता खेळ तुम्हाला जास्त दाखवा. आता कुठं जा रचिन का आता रचिन का आता ठेवतो आवाज. गेलं 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 सोडशील का आता तुला परत हे एकदा जादू शिकू दे मला दाखवतो आता तात्याचा येईल का. बोकड बघितलं का नाही? कसे अयो पाहिला आला का ना 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 तुमच्या सर्व गेल दिसतोय राव बोकाड बी. आवरा गेल तुझ्या लांबन तुटक ती असं या नाना ही काय आहे लय खतरनाक आहे. चेअरमन तुम्हाला म्हणलं ना फाकडे नंबर काढलाय प्रदर्शनात. गडीला नेटा घेईन त्यानं दुसरं एक ए, चेअरमन वा. गरीब नाही झुंज लावली होती चेअरमन झुंजत त्याने पुढचं वय बोकार उलट पालतच केलं. करणार की नाना बर नाना बोला बोला किंमत काय द्यायचंय बर का त्याला पोटच्या पोराच्या वर सांभाळलंय. ना ना असली काय बाजारी भाषा बोल नका. द्यायचं घ्यायचं बोला. पोटच्या पोरागत जपलंय आणि पोटच्या पोरागत जपलंय कापा कशाला देताय. कापाय नाही बाबा अरे ही काय तर माझ्या डोळ्यात एकटा मी कापून कुणाला देणार नाही. तर न्यायचं बोकाड त्यानं न्यायचं तपलं ती तिकडे काय का करा पण मला त्याला म्हणजे असं आता बघू वाटत नाही हो. लय खाया चारलंय त्याला. नाही नाही चेअरमन खाया मात्र ह्यांनी भरपूर अहो ह्यांनी स्वतःच्या पोटाला खाल्लं नाही बघा ना यांची कशी अवस्था आज झाली. गेलं त्याची बघा लय खतरनाक. बर किती द्यायचं ती बोला आता हे का काय झालंय माहितीये का हे जी तशी किंमत भरपूर होती या. पण एक मला वाटतंय की 60,000 रुपये यावत आपलं. बघ 60,000 म्हणतात ना ना एवढं काय येणार नाही बरं का. साधारणतः गाणं मारला ती बरं का चेअरमन हा. अयो बघितलं का बोकाड आवड जीनची आहे राहिली. मार्क कसलं राग वाटतंय बघितलं ना आवलात तुम्ही. सांग तू किती पर्यंत जाते आता ना ना हा. तुमचं राहू द्या माझं राहू द्या ही काय असलं शिकलाय तुम्ही हित करावं लागेल. 45 ला नाही जोडणार. नाही करावं लागतं ना ना. नाही जोडणार बाबा नाही गळे शपथ नाही जोडणार. ही लागली शिंडी पुढे बोल नका. गिराय गावातले का लांब जाणार नाही नजर समोर राहील. बरं असं चल शिंडी 47 ला हा ना काढा नोट काढा 47,000 काढा नोट. पण ऐका बोकाड नेताना व्यवस्थित नाही बरं का लय मला काय- आम्हाला ना सोमवारी काढा लागायचंय. तुम्ही चेअरमन काढा नोटा काढा. हे बघा ही 3,000 रुपये सारख्या हे 3,000 रुपये सर 47 बस ओके सोमवारी घेऊन जाऊ हा? सोमवारी घेऊन जाऊ ह्याला ओके चालतंय. सोमवारी चालतंय. मंगळवारी देव देव आहे आमचा 2,500 दिले तर या 3,000 आहे ते नीट. काय हा, येडे हा, बाबा, हे बाबा. बाजारी काही नोट बघा की राव. काय असला बाजारीपणा हे सोडा. काय आहे? परत मोजून दाखवतो यावरात काय होतं? गलतनपणा हे नको. असला माणूस आहे अहो, एक हा काय इकडे बघा 1 2 3 4 5 आणि 6 लाभाड जाबाडी नको बाबा. नोटला नोटचे काढले होते हो का मला माहितीये का बरं. 3 ला पण चेअरमन
47 लाख टन. 47 लाख टन. मग कधी येणार आहे तुम्ही आता सोमवार. तुला सांगितलं का नाही मंगळवारी देव आपला सोमवारी त्याला घेऊन जाऊ आपण बरं चालतंय तुम्ही या हा? गाडी करतो आणि गाणं मी त्याला घेऊन जातो सोमवारी. हो हो अरे आता चल की तुझं काय आहे? नाही नाही तुम्ही हा पुढं माझं जरा काम आहे नाना पैसे बर ना येतो बर का सोमवारी येतो. रोख बैठक पैसे मोजन मग सोड. पैसे काय करतोय? मोठं जागरण गोंधळ अनाउन्समेंट चालली एका गावात गाडी फिरते पण असं ना काय इतकं कुठं बोलते ती वय. जाऊ द्या मला काय करायचं माझं 2000 रुपये द्या 2000 देतो की बाबा एवढा तर पुरा होऊन दे की येडे बिडे काय लगेच. अहो ना ना म्हणजे आता मग ते या वरासाठी मी आता जिबड्या ताटत बसू का तुमच्या अरे बाबा पूर्ण पैसे आल्याशिवाय कसं देतोय आता आता किती आलं वीस 3000 तेवढं राहून दे ना माझ्याकडं 47,000 आपलं सगळा व्यवहार पुरा झाला की तुला 2000 रोख द्या. हे शब्दाला बाजीना जुबान पक्की असते आपली. आणि तुम्ही त्या आमिर पैसे सांगता राव त्या आमिर किती खताला आणि तुम्ही त्याला म्हणता त्याची काय ओळख आहे मार्केटमध्ये तसं मार्केटमध्ये आमऱ्याची ओळख आहे अरे होय. पण मला एक कळ ना तिथं मुद्दा मी हाणून पाडलं मुद्दा म्हणलो होय. हे, म्हणलं आपण व्याज नका करतो अहो ना ना आपण किती डोकंबाज माणूस हा हे तुला 2 नाही 2.5 देतो नक्की चांगलं मग गेलं वरचं 500 आता देताय का 2 नंतर द्या मी काय म्हणतोय नाही असू दे देतो नंतरच देतो सगळं 2.5 देतो योग झाला एकदा डणकडाय माझ्या मनाजोग बोकाड गेलंय 47 म्हणजे चांगला आला ना ना पण बोलाय तुमच्यासारखा माणूस पाहिजे बरं का माझ्या पोटच्या पोरासारखं जपलेलं राणा जे तुम्ही गायवाला सुरुवात केली त्याला वाटलं बोकडाला रडा येत या देवा शपथ इकलं असं त्याला कळतंय की नाही ती तुला सांगतो त्यानं बघ की मान कशी केली. अरे लय रे लेकरू भारी लय भारी मला वाईट वाटतं ना ना जाऊ का मी हो जा नाही बाळा पण असं ते इकल्याशिवाय नसतं रे बाबड्या काय तुला मत सांभाळलाय आर ना वय गेला तो गेला नाही आता ते येत नाही असं खा खा खावाय खा टाके पटकन. थांबाई सोपं वाटतं वे तुला झाडावर चढणं काय काय तर कच्चीच येत आहेत वैष्णवी बस का अजून टाक. एवढे कुणाला पुरणार आहेत? आपल्या दोघींना पुरली तरी खूप झालं. थांबा बस का? कच्चीच टाकती तू. अगं हाताला येईल ते टाकती बस का पण बस झाली की तेवढ्या बरबाद झाली ये. पिकलेत ना पण हो ये. पडेल बाबा मी तर खाली भीतीच वाटायला लागली मला तर उतरायची. कसं उतरू ग वैष्णवी पकडती का मला नीट ये. चप्पल कुठे गेली ग माझी? इथं आहे. बाई शीतल तू खूपच छान चढते या झाडावर. अगं मी आमच्या घरचे नारळ पण काढते माहितीये का झाडावर सोडून. हा का? खा की जांभळ चांगले आहेत का गोड छान आहेत का उगाच एवढे कष्ट घेतले. का ग? आम्हीला जर सांगितलं असतं ना त्यांनी मला नको तेवढी जांभळ आणून दिली असती खायला माहितीये का आतापर्यंत. अगं माझ्या गणेशला सांगायची पण गरज लागत नाही. न सांगता सगळ्या गोष्टी माझ्या हातात असतात. मग का नाही एवढा वेळ दिला त्यांनी जांभळ आणून? अगं माझ्या लक्षातच नाही. नेक्स्ट टाइम नक्की सांगते. मी जांभळ काढून झालं सांगते होय तू. तू मग कशी आठवण करून द्यायची ना. मी बोलवलं असतं गणेशला. काय एवढं कणाचं कौतुक करते 4 वेळात माझ्यासमोर. मग तू काय सारखं तुझ्या आमिरचं कौतुक करते? काय आहे तेवढं आमिर मध्ये तुझ्या? माझं आमिर कौतुक करण्यासारखाच आहे कळलं का? हो माझे गणेश पण नाही का कौतुक करण्यासारखेच आहेत. अगं जांभळ खातो तरी गोड बोल. कुठं खाल्लेत मी जांभूळ? तूच खाती मगच पासून. आता मी काढत म्हटलं मीच खाणार ना. तूच खा. मी कुठं खाल्लेत? आणि हे बघ वैष्णव मी तुला सांगते मी आमिर बद्दल तुला एवढं काय असं जळावं असं काही सांगत नव्हते चांगलंच सांगत होते. अगं तूच जळती आमच्या गणेशवर. काय आहे का त्या कानामध्ये जळण्यासारखं काय आहे का त्याला कामधंदा? आणि तुझ्या आमिर मध्ये काय आहे जळण्यासारखं? त्याच्याकडे कोण बघतं का कुत्र तरी? कुत्र बघायची गरज नाही मी बघते ना हेच लय आहे त्याच्यासाठी हो, कळलं तेवढी का? तूच असशील बघत असणारी. मग बस की मग अजून कशाला कोणी बघायला पाहिजे? हो का? तुझ्या आमिरला नाही का माझ्या गणेशनेच कामाला लावलंय. नुसतं हिंडत होता की मुंबई बिनकामाचा. त्या गाण्याला बी माहिती झालं कुणी कामाला लावले आणि कुणी नाही. हो. तू विचार जाऊन त्या गाण्याला तू अगं नको लय- तुझ्या आमिरला नाही का दुसऱ्यांची कॉपी केल्याशिवाय जमतं का? गणेशने शेवायचा ही केला बिझनेस चालू केला. लगेच शेवायचा बिझनेस चालू केला दोघांनी पण मिळून. तसली काय घर दारोदारी फिरून बिझनेस अगं ते काम धंदे तरी करता. तुझा आमिर नुसतं बोंबलत हिंडतो गाव. अगं तू आता फोन लावती कामावर असेल काय लागली सांगायला हो, कौतुक त्या लय काम गाण्याचं. करतो. काम माहिती आहे. करतोच अन. वैष्णवी तू नको लय त्या गाण्याचं कौतुक सांगू कळलं का? आणि तू पण नको तुझ्या आमिरचं कौतुक सांगू. समजलं ना? समजलं ना म्हणजे माझा आमिर हाच चांगला कळलं का? नुसतं आमिर आमिर आमिर. भांडणं झाल्या बरोबर इथे कौतुक सांगायचं माझ्याकडेच. तू पण थताली तुझा आमिर पण थतालाच. तुझा गाणं हुरडा फुका लागली सांगायला शहाणपणाच्या गाण्याचं कौतुक. तात्या बोकड आताच बघून घ्या नंतर मी काय बोलून देणार नाही. काय कुत्र चावले का पिसाळ्या कुठं का सेड करता एवढं कुत्र चावले का म्हणजे मला चेक करू दे आमिर पहिले कसं आहे कसं आहे हा? अरे एवढं रगीलाय नाही बर का. थांब दात बघू दे मला पहिलं
ओके माले राव बरं काय किंमत काय सांगितली त्याची? किंमत होय थांब, किमतीच बघू. ओ नाना, ओ बाजी नाना. माल जोरात आहे बरं का मी पण येतंय का नाही ना नाही अरे नाना येईल की, पण बोकाड बघ कसं काय वाटतं तुला? बोकाड काढायला मग पटकन मला टाइम नाही. काय हो अमित दाजी काय म्हणताय? नानाला बोलव की. अहो दाजी झोपले. होय त्यांना म्हणा बोकाडाला गिरायक आलं, ये लवकर. कोण हे होय? हा यांना बोकाड घ्यायचंय. बघा की नाही काय प्रॉब्लेम माझंच आहे बोकड. बघितलंय पण यावर व्यवहाराचं बोलायचंय अहो बोकाड. त्याचं काय दावा मी सांभाळते त्याला रोज पहाटेपासून उठून त्याचं खायला पाणी मीच बघते. मग तुझ्याकडेच नियोजन हा, दिलं माझ्याकडेच आहे मीच होय. विकणार आहे त्याला. किती किंमत सांगितली त्याची? 55 पर्यंत द्यायचंय. 55. काय बघितलं तात्या एवढ्या कुठं 55 काय असतं का आम्ही एवढा झाला काय यार? 60,000ला कोण बी हसत निघाला. 60 पण मला परवडत नाही ना तेवढ्यात 55 मध्ये 55 मध्ये परवडत नाही. नाही परवडत. अहो नीट बघून घ्या तुम्ही अगोदर. नीट बघितलंय मी एक बोलू का एक हा सांग. बघा एकच बोलतो 52,000 डन करून टाक झालं. नाही हो एवढ्या कमीत नाही परवडत. आता मग किती 52ला मागतोय का तात्या तू? एक नको 52 कमी येतोय बोकाड बघला का? हो, बोकाड बघला का? बघितलंय म्हणून 52 मागितलेला का मी ही 52 म्हणते कसं करायचं? ते एवढं कमी तर परवडत नाही पण तुमची काय इच्छा आहे किती कमी करू? काय थोडंफार कमी केलं पाहिजे ना. ही काय आपल्याला 55ला घेणार आहेत का? थोडंफार काय ते कमी केलं पाहिजे. बरं होय हो, तुमचं नाव काय आहे? माझं नाव आहे माझं नाव तसं ताते आहे पण सगळी काय म्हणे आपली तातू म्हणते मला. बरं ऐका की एवढं तर कमी नाही होणार 1000 रुपये कमी करते 54 पर्यंत होईल. किती 54 का मग जाऊ दे दिलं आता काय मग माग पुढे एवढाच बघायची डन 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 54ला तुमच्यासाठी दिलं हा? 54 हा 54 देऊन टाकले. लवकर बोकाड घेऊन जा. हे काय लगेच नेणार मी आता हा. पैसे देऊन हे काय मालक बी आलं बोकाडाचं. काय झालं? बोकाड दिलं तात्याला. नाही 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 आम्ही काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. कसला गैरसमज? बोकाड दिलं यार. हा? हो त्याचा व्यवहार बी झाला या. कसला व्यवहार? दिलं की बोकाड. कुणाला दिलं तुम्ही? आपल्याच गावातलं होतं एक जण त्याला करून टाकलाय व्यवहार. अहो दाजी तुम्ही असं कसं काय व्यवहार केला? सांभाळा ह्याला मी सगळं बघितलं ह्या जमी आणि तुम्ही मला न विचारता व्यवहार करता का? अगं जरी सोना तो सांभाळला असता तरी आता हे काय आलंय म्हणल्यावर माझी जबाबदारी आहे ना. विकून टाकलाय व्यवहार केला. ना ना पण राव दे ना सांभाळायचं आणि तुम्ही राव असं विकायचं वय राव. विचारायचं तरी राव. सांगितलं पण नाही मला. ना 1 मिनिट ऐका 2 मिनिट. येतात येतात थांब जरा वाईज बोकाड नीट बघ. चला तुम्ही या साईडला. ना ना तुम्ही बोकाड केवढ्याला दिले बरं? बोकाड 47,000ला. 47ला. हो. आणि आम्ही केवढ्याला दिले माहितीये का? केवढ्याला? 54,000ला. 54ला. मग काय? हा 47 कुठं 54 कुठं काय अकल बिकल आहे का नाही तुम्हाला? आता मला वाटलं उलट चांगलं येते ते पैसे. अहो आपल्या गावातले चेअरमन नाही बे. बरं. चेअरमनला दिलंय बोकाड. चेअरमन बरोबर टाकलं तुम्हाला. हा? आता अहो ना ना पणाच्या खाली गेलंच नाही पाहिजे ती बोकाड. त्याने इसार बी दिलाय मला. बघितलं का? 3,000 रुपये दिले ते मला. आता काय करायचं? मला काय सांगू नका ह्यांनाच द्यायचंय ते. मग 7,000 मध्ये जो काही बैतावा. आता 7,000 पण काय म्हणाल चेअरमन? त्यांना डायरेक्ट सांगा दिलंय मेहुणीने आधीच दिलं होतं म्हणायचं मला माहिती नव्हतं. आपण वाद होऊ नाही तर. बरं राहू दे जाऊ दे. दिले ना त्यांना दिले जाऊ दे करा कॅन्सल चल जाऊ नको दे. थांब आम्ही. ऐक जाऊ दे. कसं या मृत्यूकडं 7,000 असतं ना तसं मला आपल्याला वाढवून येतात या. मग काय? हा मग आम्ही तेच म्हणतोय ना. मग जाऊ दे करून टाकू ह्योच यावा. कुठं चेअरमन आपल्या पार्टीतला आहे तो आपल्या विरोधातलाच आहे की काय त्याला बोकाड देत बसायचंय? तो तात्या तसा आपला माणूस आहे. पण ती ऍडव्हान्स माघारी गेल का काय म्हणून. आता ना ना ती तुमच्या पद्धतीने तुम्ही हँडल करा बरं का. आता 7,000 रुपये घ्यायचं आणि सगळं आम्हीच तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची का? मला बाबा वाटत कारण कसं आहे त्यो बी अंगाव येऊ नये. राहू दे सोडा जाऊ दे दिले ना मग चेअरमनला पण देऊ नाही नाही राहू दे तात्याला मी म्हणतो जा घरी. गबस. ऐका तुम्हाला जर लय लोड होत असेल ना आमच्या चुलतीचं बी एक बोकाड ऐकायचंय ती दाखवतो तात्याला. नको नको ह्यो चांगला उलट ह्यो व्यवहार चांगला होईल. उलट 7,000 रुपये नका वाढवून tension घेऊ येते तुम्ही. चला देऊ आपण. चला. देऊ. चल नाही नाही बघितलं चांगलं बोकाड लय क्वालिटी मस्त आहे काहीच अडचण नाही बरं बरं ए, तात्या चालतंय. ठेवू का मग हा हा ए, तात्या कवानीच तू बोकाड झालंय ना तुमचं झाले का? म्हणजे मगाशी तुला टाळे मारले विसरला काय? किती वेळ झालं तिकडे जाताय इकडे येताय किती वेळ काय काय झालाय तात्या ती घरगुती चर्चा चालते थोडीफार. अरे इतका वेळ. बाबा सगळं बोलावं जाऊ द्या फिक्स ना हो फिक्स फिक्स. 54 हो कधी नेणार? हे काय आता मी काय करतो आता झालाय फोन माझा पण ती सोमवारी लागते मला बोकाड नको 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 सोमवारी नको. हो का आजच्या आज न्यायचं असलं तर न्या. सोमवारी नेतो की नको बाबा त्या बोकडाच्या मागे इतकी जण लागलेत या इतका वैताग होईल की नाही माझ्या मागे लई बेकारी माझी होईल. लगेच आजच्या आज नेणार असला तर डन ए, तात्या जा ना घेऊन तू आज. बरं चालतंय संध्याकाळी नेतो मी मग हा संध्याकाळी घेऊन जा. हो का आता ही 20,000 रोकड आहेत तुम्ही नाही थांबा
त्या आमचा व्यवहार झालाय हो का? हे 20,000 रुपये रोकड आहे आणि बाकीचं हे काय लगेच फोन पे तुमचा नंबर माझा दाजींच्या नंबरवर करा. बाजी नानाच्या नंबरला मार. बघू स्कॅनर बघू. थांबा एक मिनिट कॅनर तरी निघू दे की बाबा. हा किती 34 ना? कसं 20 हो बरोबर आहे की. हा 34 आलं बघा. आला तुम्ही लगेच मला पाठवा. असू दे. ह्यांची ओळख काय? ही मिळून माझी होय मग काय नाही नमस्ते पहिल्यांदाच बघितलं ना गावात. बरं चांगला व्यवहार झाला बरं का आमचा. जा. आता संध्याकाळी लवकर गाडी घेऊन ये. जा नाही घेऊन. नाही लगेच येणार संध्याकाळी जा. आणि तुम्हाला भरला काय हाय मला फोन कर की. जाऊ का? हा. काय नाही ती काय त्रास येत नाही त्याच्या फक्त कानाला धरायचं. कानाला धरलं की अजिबात मारणार नाही काय नाही मी आहे की बरं जाऊ करून द्यायला. थांबलेत माणसं माझ्यासाठी हा जा येऊ का? चालते ना ना आता खरा व्यवहार झाला. काय तुम्ही बुद्धुगत व्यवहार करता राव? हा? चांदीच झाली. चांदी झाली बरोबर आहे 7,000 रुपये वाढून आलं बरं का आनंदच वाटला. जाऊ पण दे नाना- काय वेळेस. ना ना पण तुम्ही पैसे घेऊन तुमचा मोकळा झाला पण तुम्ही काहीतरी एक शब्द दिलता हो कोणाला? हो काय दिलता हो? तुला देत की 2,000 रुपये दिगत येत. अरे, त्यांनी एवढा आपला फायदा करून दिला 2,000 रुपये देता येईल त्यांना. 2च ठरलंय. जास्त दे की दाजी. आता तुमचं 7,000चा नफा करून दिला आणि मला 2च देता येऊ नाना. शेवका आता वस्तू आमची नफा बी आम्हालाच गिरे होणार. मग तुला म्हणलं होतं की नाही दोन्ही का पावळा ठीक आहे तू 2,000 रुपये दे द्या तुम्हीच तर. हा दर ठेव ये नीट पैसे. बरं आम्ही दाजी हे घ्या माझ्याकडून 1,000 रुपये. ये. अहो घ्या तुम्ही. आता आता एवढे सोनी म्हणते तर न्यायलाच लागेल आता काय करायचं. अरे पण कशाला आता तू ना मग बरं असू द्या असू बाबा. द्या. बरं येऊ का नाना? बरं आमिर दाजी थांबा की किती ऊन झाले. चला सरबत करते सरबत पिऊन हो, जावा. तेवढं आहे ना लय गरम होते का हो? चला सरबत पिऊन जाऊ. आता सरबतन हिन कशाला कोण आणतो. हा, चला पिऊ. अरे नका अरे ते सगळे लिंबा वाळून गेले ते आणि तसले सरबत करते होय. मी काय करतो आम्ही तुला गावात सरबत पाचतो. ऐका की पाणी तरी पाजा राव फ्रीज मध्ये गार पाणी आहे का? आहे की पाणी. कुठं बटन चालू केलंय का असू दे उद्या बघू तुला पाच तुम्ही चल. तुमचं तर लय अवघड आहे. असं बॉडी दाखवत. आला का पाणी बी पाजलं नाही साधं एवढा फायदा करून दिला तरी. तात्या बोकड नेलं का नाही? लय भारी बोकाड दिला आमिर गाठून तू बरं. होय ना. एकच नंबर. तुझी पार्टी खुशीच झाली असेल का? पार्टी म्हणजे पार्टी अशी चेक काढली म्हणजे काय बोकाड आहे म्हणजे. तात्या तू काय करूच माहितीये का तुला सांगायचं गिरायक असलं की अरे तुला सांगणार आता तू येत का खतरनाक व्यवहार मला जुळून दिलाय म्हणजे. अरे हे असलं बोकडं बिकडवलंय आणि आपल्या शब्द माणसं पाळतात तू बघितलं ना. बघितलं नका काल. व्यवहार झाला त्याने बोकड दिला आपल्याला. बघितलं मी काल. मग का तुझी ओळख आहे म्हणायचं तुझी म्हणजे बऱ्यापैकी. अरे तात्या आपल्या शब्दाला किंमत आहे गावात. मग हा. पण काय झालं तात्या तू काय तर बोलला होता का रे काल? का बरं? काय तर म्हणलेला बोकड मला की बघ एखादं तुला काहीतरी म्हणला. नाही हा काय तू बोलला होता की रे बोकड बिकड बघत जा मला म्हणला. का म्हणले तुला? अरे मला म्हणला होता की 2,000 देतो म्हणून. मग तसं म्हण की डायरेक्ट. मग तुला काल म्हणलं की त्या दिवशी काय 2,000 घेऊन जा म्हणून. म्हणजे तात्या बिचायचं होतो इकडे पैशाला. ए धर बाबा तो पैसे कसं आहे आपल्याला व्यवहार तसला हेटा पटत नाही. हे बघ आपला बी व्यवहार लय तसा लय क्लिअर असतो लक्षात घे. हा. म्हणजे कसं एखाद्याचं ठेवू नाही म्हणायचं. ठेवू नाही मग काय तुझं मोजून इकडं- घे. नाही नाही मोजून घे. असू दे की तात्या नको. तुझं. अरे राहू दे बाबा तू काय कमी दिलं आणि जास्त दिलं तर तू आपलाच माणूस आहे. आणि 500 इकडे. पैसे कशाला? बरं ती जाऊ दे बाकीचं. हा. ती भाजी नानाची तर आपण व्यवहाराला गेलो हा. त्यावेळेस ती लेडीज कोण होती? ती बाजी नानाची मिळून मिळून का? आणि काय तिचं म्हणजे लग्न बिग्न काय झालं नाही नाही लग्न नाही झालं रे ती जरा थोडस ब्युटी पार्लरचा क्लास चाललाय ना तिचा होय. त्यासाठी आणली इकडं. हा. चाललंय लग्नाचं चाललंय आता बाजी सारखं बायोडाटा बियोडाटा पाठवतात सगळीकडे. म्हणजे झालं नाही म्हणायचं अजून. नाही लग्न बघायचं चाललंय पुण्यावर. बरं त्यांचे काय अपेक्षा आहे म्हणजे कसं स्थळ असावं काय काय? अपेक्षा म्हणजे लय नाही रे अपेक्षा म्हणजे कसं पोरग दिसायला स्मार्ट पाहिजे हा आणि 4 पैसे कमावणार पाहिजे. असं हा बस. दुसरी काय अपेक्षा नाही. नाही आणि निर्व्यसनी पाहिजे पोरग. हा तेवढं मग बस बरोबर. एवढ्या 3 गोष्टी झाल्या की लगेच शुभमंगल सावधान. असं ना. हा काय करतात त्या तू विचार माणसाच्याच असतो. हा एखादं तसं असलं नसतं. स्थळ बघतो की मी. फक्त 3 गोष्टी पाहिजे दिसायला चांगला पैसे कमावणारा आणि निर्व्यसनी निर्व्यसनी. बस. हा बस केलं की शुभमंगल सावधान. पोरगी तशी लय सर्व गुण संपन्न आहे. शेतातलं बघती हा. परत वरून मेकअप आर्टिस्ट आहे. आणि शेळी पालन बी करते. हा आणि स्वयंपाक तो लय भारी करते आरती. म्हणजे टॅलेंटेड आहे म्हणायचं. टॅलेंटेड आहे पोरग बी तसं टॅलेंटेड टॅलेंटेड पाहिजे. लागून ना म्हणजे हा. काहीतरी काम धंदा करणार. काय करू एखादं स्थळ असतं का ना सांग देणार की कसं आहे एखाद्या पुरी चांगलं चांगलं वावरं. वावरं, हा. अपेक्षा. दुसरं काय तर हो.
बरं चालते जाऊ का मी काय रे, मला आहे ना पुढे लय थापणूक आहेत बस की 5-10 मिनिटं बसला असा टाइम नाही म्हणून मी आपलं उगत तुला पैसे द्यायचं होतं म्हणून मी आलतो नाही होय ना? कशाला येतो? येऊ का जा पैसे मिळले हो की इथं ठेवल्यात आला का दिलेत किला का जाऊ का ये सोमा आज झालं का झालंय की सगळं हा झालं की ये ना म्हटलं हो झालंय ना म्हटलं सगळं नांगरून झालं होय नांगरून झालं. आईला बरं झालं बरं ऐक की बोला की. शिवाचं तुकडं नांगरून घे की तेवढं गीतूत पण आता जेवाय जाऊ दे की बरं जेवायचं चालतंय असू दे ती जरा. हा असू दे पण उद्या शिवाचं तुकडं पूर्ण नांगरून घे हो चालतंय करतो की चालतंय चालतंय जा मग करवायचा आराम थोडा वेळ 4 वाजता उठून हो परत जातो. नांगरायचं. हो चालतंय 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 ना ना आला का नमस्ते काय होता त्या अहो, काय नाही आपलं दिसलं आपलं म्हणलं नाना दिसतात सहज गाडी घेऊन यावं काय नाही ते नांगरायला लावला होता ना ट्रॅक्टर हा ते झालंय आता म्हणलं त्याला व्हायचा आराम करायला लावावं. केला पाहिजे ना आता. हे बघा अजून बोकडाचा वाज बी केलाय हाताचा दोहत जाकी पण चकाचक अहो दुधलाय तरी बी जायना म्हणजे किती रागलाड बोकाड असेल तुम्ही विचार करा की लय लय भारी. लय खतरनाक. अरे बोकडानी वय नंबर काढले ते तालुक्यात जिल्ह्यात एकदा नेलत तक्रीला आमिरने मला सगळी सांगितलं हा. माझा नानाचा बोकडाचा आहे ना, नादच करायचा नाही झाला मी तरी कशाला आमिर मला यावर नाही तर मला काय माहिती तुमच्याकडे बोकाड येतो लय शिरड ती जाऊ द्या त्याची आपली पाहुणी तुमची ती मिळून वय ते लग्न झालं मी तेवढं नाही नाही नाही. अरे तात्या तिला एक नाही तिचं लग्न जमवायचं इतकी हुशार पोरगी एक नाही ती तुला सांगतो रानातलं म्हणू नको घरातलं म्हणू नको अरे शेरडांना खाया पाणी सगळं तीच बघती तास करती शाळा करती सगळं इतके चव हसती माझी मेहुणी चांगली बरं तुमची अपेक्षा असेल की काहीतरी अपेक्षा म्हणजे काय आहे माहिती का पोरग चांगलं असावं दिसाय चांगलं असावं माणुसकीला चांगलं असावं आणि व्यसन नसावं आणि काय बाकी कमावून चांगलं कमावतं पाहिजे हा? काय ना काखात कासान गावाला वळसा झाली तुमची तरा कर आता आपल्याकडे आहे की जागा एक हाय का आता काय राव ए, तुम्हाला. अरे मग येड्या मला काय कर माहितीये का बायोडाटा पाठव आजची आज पाठव मी लगे बघून तुला सांगतो बायोडाटा पाठवतोच पण नवर देवचं बघता का नाही आधी आता नवरदेव बायोडाटा पाठवल्याशिवाय कसा बघायला मिळेल रे अहो मिळणार तर कसा अहो लगेच मिळणार अरे पण कसा मिळेल एवढा आता देख ना देवचा तुमच्या पुढे उभा राहिला की कोण तू आहे मी अरे काय का तुझी लायकी तरी आहे का रे? माझ्या मेहुणी संग लग्न करायच्या लायकीचा सुद्धा नाही अरे आता तो बोकडाचा वास म्हणून दिला पण ती तुझाच वास आहे इतका घालतोय तू आणि तू आला लग्न कराय माझ्या मी हँडसम आहे की काय हँडसम आहे तेव्हा काय कमावतो रे तू अहो नाही माझ्याकडे ती तांत्रिक विद्या ती कर्णिकर कुठं अरे जळ कर तुझ्या तांत्रिक विद्येचा आणि याचा का? हा असलं करते ती काहीतरी काम धंदा केला पाहिजे 4 रुपये आलं पाहिजे तर आणि चांगलं वागलं पाहिजे कोणाची तांत्रिक विद्या कर कोणाला करणीच कर कोणाचं काय कर कोणाचं देवदेवच कर अरे असलं काम करते ती आणि तुला मेहुणी दे म्हणे लका तुला बोकाड दिले म्हणून तू खुशाल मेहुणीचा हात मागाय आलाय वय हा आला का चांगली चांगली आमिर सारख्या पोराची स्थळ नाकारली ती म्या आपण माझ्यात काय कमी आहे मला सांगा की अरे काय रे तुझी ती बॉडी लँग्वेज तरी काय आहे हा असा नुसतं फुकला तरी जाशील कुणीकडं असा फुक केला तरी जाशील आणि मेहुणीचा हात मागाय आलाय असं काय आता नाही तुम्हाला फो करायला लावलं ना मग सांगतो मग काय काय नाही माझा अपमान करता होय नाही लिंबू असा गोल फिरून टाचणी खूप बसली ना नावाचा तात्या नाही पांगायच लावतो मग अरे ह्याच्यामुळे तर रांगाय लावणार रांगाय खर्च चालवायला लावणार जा लका लागला सांगायला कुठं विद्याच कर कुठं करणीच कर आणि एखाद्या करणीचा कार्यक्रम करण मला म्हणे मेहुणी द्या की खायला काय आलं या येडं मोसाळ कुठलं तो का आता कवर बोट असणार आहे हे पोरे अगं काय झालं सांगशील का नाही काय नाही काय नाही हम्म. हे बघ काय ती पटापटा बोलगाड्या तू अशी गप गप बसली का नाही माझा काळजाचं नुसतं पाणी पाणी होत ती शीतल कोण शीतल मावशी होय हम्म हा तिचं काय झालं आता नुसतं त्या आमिरचं कौतुक करत बसते अगं करू दे की मग आमिर कौतुक करण्यासारखाच आहे या अहो आमिरचं कौतुक करू द्या पण तुमचं सारखं मला म्हणते तुमच्याबद्दल वाईट सांगत बसते कोण गणा असाच आहे गणा तसाच आहे मावशी हो आणि तिला आता माझं काय देणं घेणं पडलंय मला काहीच का नाव उठवते त्या आमिरने सांगितल्याशिवाय बोलत असणार आहे काही नाही नाही आमिर कशाला माझं काय सांगतोय ह्या मावशीला चांडापणा करा सवय आहे. तुम्हाला लय विश्वास आहे आमिरवर अख्ख्या आता तो लहानपणापासून माझा मित्र आहे का हा लहानाचं मोठा आम्ही एकत्र झालो या मग ती शीतलला कसं काय माहिती तुमच्याबद्दल सगळं काय
गणा असा करतो, गणा गाऊन नुसता हिंडत बसतो, कामधंदे करत नाही. त्या आमिरने सांगितल्याशिवाय म्हणणार आहे का ते असं? अगे काय नाही, त्या मावशी स्वभावच आहे हा. मला खूप विश्वास. पण मला तुला सांगू, त्या मावशी माझा काडीभर मात्र विश्वास नाही, पण आमिरच्या माझा विश्वास आहे. अगं ती मावशी आगाव आहे, तिच्या नको नादी लागू, निवळ यारपाट आहे ती हा. मी खूप भांडले त्यासोबत सकाळी. होय, हम्म. अजिबात कमी पडायचं नाही, निबार भांडायचं. तुमच्याबद्दल मी ऐकून घेणार आहे. मला माहिती तू ऐकून घेशील का जिंदगीत तरी हा? निबार निबार बोलली का तिला? हो हा? मग मी भांडायला काय कमी आहे का? तुम्हाला तर माहिती आहे ना. ग बसली का? मग गपच बसली. हं, लय जर काय लय चरा चरा का ना, डायरेक्ट नाकडा गुच्ची घालायची. हा हा आता इथून पुढे बघा ना, मग? माझ्या नादालाच लागणार नाही. हा, पण ऐक की, किती केलं ना, मावशीन तू बालपणीची मैत्रीण नाही, बरोबर आहे आहे पण सारखं आमिर आमिर आमिर, नुसतं आमिर आमिरच करत बसते. का? जाऊ दे मरू दे, ह्या कान नाही का त्या कानानं आणि सोडून मी द्यायचं. तुमचं नाव घेतलं जळती मग. जळती आताशी तिची आग दांडा होऊ दे की, आपण कशाला हे करायचंय तेव्हा टेन्शन घ्यायचं ना अजिबात. बघितलं का दाजी, माझं डोकं कसं बोकाड विकलं खरंय की अगं. आणि तुमचं डोकं तर 47,000ला व्यवहार करून आलता. अगं आता मला तरी काय माहित गणाने काय केलं. गणामध्येच ती गणाने व्यवहार ठरवला. अगो काय झालंय माहिती का, असंच मला गणा फसवतो या. काय सांगायचंय तुला? तुम्हाला आत्ता कळलं फसवतो, एवढे दिवस नव्हतं कळत. आहे कशाचं काय, त्यानं काय केलं असेल, पुढं काहीतरी बोलला असेल आणि त्यात मध्ये पैसे खायचं असतील त्याला, म्हणून त्यानं मला फसवलं असेल. हा मला चांगलं कळलं. नका पण तुझं डोकं लय हुशार आहे बरं का, त्याला आयडिया लावूनच मोकळं ऐकलं. मग काय, मी नेहमी सांगते आमिर दाजींवर विश्वास ठेवत जावा, ते होते म्हणून आपल्याला एवढा फायदा झाला ना. होईल का, त्याच्यामुळे लय भारी झाला. 7-8 हजार फायदा झाला का ग? मग काय, पण आपण त्यांना कमिशनच थोडं दिलं. मला काय वाटत होतं 7,000 तरी द्यायला पाहिजे होते आपण त्यांना. अगं 7,000 मग आपल्याला काय राहायचं सांग बरं. अहो दाजी, प्रत्येक वेळेस फायद्याच बघायचं का आपल्या? म्हणजे मशीन येईल का तू बी, म्हणजे 47ला इकडं आणि ह्या 54 मधलं 7 गेल्यावर किती राहिलं खाली? अहो पण आमिर दाजी तेवढेच खुश झाले असते ना. काय करायचंय, आपला बी फायदा बघायचा असतो. असं लय आमिर राजी म्हणायचं नाही, आपलं बघायचं. आपलं काय असेल ते आपल्याला फायदा कसा होईल हे बघायचं असतं. आमिर राजीला काय करते? तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे सारखं आमिर दाजी केलं. स्वतः सारखं गाणा गाणा करताना बघितलं ना कसं फसवतो गाणा. कोणा फसवतोय हा, आणि ह्याच्यामुळेच ती बियाणं श्रीमंत होईना ग, त्याच्यामुळेच गरीब आहे असंच राहिले, त्याच्यात वाढत होईना. हे असे फसवी गेली की श्रीमंत होत नाही ती माणसं. चांगलं आहे मला माहित. बरं जाऊ दे, ते आल्यावर काय आता सांगायचं त्यांना. ती वय अगं आपल्या गावातल्या चेअरमनला ऐकले, ते आहे ना त्यो बच्चा आहे, बच्चा माझ्या पुढे. अगं असं शाळेत असताना त्याची भांडणं व्हायची, आणि तुला सांगतो मला म्हणायचं ना तेवढं बघायचं, मला पोरं हाणती ती. मग नुसतं मी जाऊन असं डोळा जरी वटारलं की नाही तरी पोरं गप. आणि ती काय करते, मला त्याला सांगितलं की नाही आपण, हे गप बोकाड आमच्याकडे नाही. काय करतोय ते मला तर. जाऊ दे, त्यांना काय भ्यायचंय, आपलं होतं आपण विकलं. आणि मग मालक आपण आहे, तो मालक आहे का आपला? मग काय? आपण मालक आहे. लगा चेअरमन या. अहो काय नाना, काय चाललंय? सोना बसा. दुधाचा मस्त पैकी घरघरीत चहा कर चेअरमन. अहो राहू द्या, असू द्या. माझा खास दोस्त बर का गावातला. जा. लय दुसती नानाची आमची. काय म्हणताय बोला की. काय नाही नाना, ती बोकाड न्यायला आलो होतो, गोट्याकडे गेलो पण बोकाड काय दिसलं नाही. आलं म्हणलं नानानं सावली बिवलीला बांधून ठेवलं असेल म्हणून आलो तुमची गाठ घ्यायला. काय झालं बोकडाचं माहिती का, बोकाड इतकं नालायक निघलं की नाही, ती लय राग आला मला त्याचा. अहो काय केलं त्यानं माहितीये का, मेहुणीला मारलं राव त्यानं, उलती पालती केली मेहुणी. अहो नाना, मला काय सांभाळायला यायचं होतं वय, मला कावा बी त्याला कापायचंच होतं की. कापायच न्यायचं होतं ना. आणि मग अयो त्याचमुळं तीच विषय झाला. तुम्ही कापाय न्यायचा होता का नाही. काल रात्री सपनात बोकाड आलं आणि मला कसं करते, नानाव ए नानाव हा का मारत होतो? हो तर बर म्हणले काय बी करा पण मला कापाय देऊ नका. मला इतकं खाया चारलं, मला काय काय तुम्ही केलं, औषध उपचार केला, आम्ही आजारी पडलो तर मला लगेच बघितलं. मला कापाय देऊ नका. मला भला तुम्ही आश्रम शाळेत सोडा, मपला तिथं जगतो, तिथं दोन घास कुठं मी वैरण काढी काय बी खाईन आणि मी जगल, पण मला कापाय देऊ नका नाना. आणि ह्याच्या डबल मी पैसे कमवून आणून देईल असं व बोकाड मला म्हटलं. मग काय केलं माहितीये का, मी आमिरला फोन केला. आमिरला म्हणलं ये रे बाबा,
अरे आपल्याला बोकड कुठंतरी सोडलं पाहिजे म्हणलं, त्याला कापायची इच्छा नाही, त्याची कापाय जायची अजिबात इच्छा नाही. टेन्शन मध्ये मी बी आलो ना, मग आम्ही राहिला, आम्ही कसं तरी बोकाड सोडलो, कानाला धरलं, गाडीत भरलं आणि आश्रम शाळेत सोडून आलो. आता सुद्धा त्याची आठवण येते आणि तसा रडू वाटतंय, असं वाटतंय कधी बोकाडा नाव माघारी. पण आता गेलं आश्रम शाळेत. हे तुमचं 3000 रुपये इसर दिला. अरे नाना, ही पैशाचं कुणाला सांगतोय? हे पैसे तुझ्या पशी ठेव आणि ती पहिलं माझं मला बोकड आणून दे. रडलं नामकं झालं, सपनात आलं, इतक्या मायाच्या पोटचा आहे का तू? अरे कावा बायकोला जीव लावला नाही, बोकडाला जीव लावायला लागलाय. नाही चिरमन, लय जीव माझा बोकडा, देवा शपथ. तसलं मला काही सांगायचं नाही. माझं मला बोकड आणून द्यायचं. बोकड आणून द्या म्हणजे? आता म्हणलं ना आश्रम शाळेत दिले, म्हणजे बोकड कुठं आणून देऊ? आश्रम शाळेत देऊ दे, कुठं देऊ दे, माझं मला आणून द्यायचं. उद्या कार्यक्रम आहे माझा. 4 माणसात जर हसू झालं तर मग तू आहे न मी आहे. काय बोकड मिळत नाही वय? दुसरीकडे मिळेल की. माझ्या बोकडावर काय आहे बाबा? दुसरी कुठं घ्या, 3000 रुपये देतोय ना मी तुमचं. दुसरीकडनं नाही, ठरवून तुझं गेलो होतो म्हणलं तुझंच येणार. दाजी काय झालंय आणि तुम्ही काय आमच्या दारात येऊन एवढा तमाशा लावलाय? पाहुणी बाय, तुम्हाला काय माहित नाही, मध्ये पडू नका. बोलू नका म्हणजे तीच मी नाही आमच्या घरची. हा मी नाही, मग त्या दिवशी कुठे गेलते? पैसे तुम्ही कसं काय घेतलं? ओ दाजीला काही बोलू नका, बोकड माझं होतं, मी व्यवहार केलाय तो. मग म्हणजे तुम्ही माझ्या परस्पर बोकाड ऐकलं होय? बोकड इकडं आता काय करायचं तिकडचा? काय होतंय बघू, काय नाही ते कोणाला. घरा कुठे आहे रे तू? अरे हे बाजे नानांनी आमिरनी मिळून दुसऱ्याला बोकाड ऐकलंय. ही सर आपल्याकडनं घेतात आणि दुसऱ्याला बोकाड ऐकतात. ही कसली पद्धत आहे? आमिर नाना निवय. बर 5 मिनिट आलो मी, इथंच आहे मंदिरापाशीच. तू म्हणते काय ती झालं? बरोबर आहे. आमिरने माती खाल्ली ना. हा सांगितलं होतं ना तुम्हाला. मग काय? अरे, थांब, त्याला सुट्टी नाही पण माझ्या. सारखं नाहीये आम्ही. बरं तू घरी जा, बघतो आता मी माझ्या पद्धतीने. काय झालं तरी सांगा ना. ओ आणि त्याला म्हणजे काय करल? लागला सांगायला ती यान ही यान, कोण नाही काय करत. हो का? आमचं बोकाड होतं, जास्त पैसा आला, आम्ही इकडं काय करायचं ते करा. अरे मी तुझ्या दारात यायला लागलो होतो. गणा म्हणला बोकाड हिंद केसरी झालंय, नामकं झालंय, तमकं झालंय. हिंद नाही, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता माझ्या बोकडाला, मला द्यायचंच नव्हतं. तुला काय करणार आहे? अरे मग त्या दिवशीच म्हणायचं ना, पैसे घेताना गप्पा मुग गिळून बसला सर. काय 3000 रुपये इसार दिलाय, 1,00,000-2,00,000 दिल्यासारखं बोलताय एवढं? 1,00,000-2 लाखाला किंमत नाही, किंमत इसाराला आहे, शब्दाला आहे. मग त्यावेळेस का नाही घेऊन गेला तुम्ही? मग सोमवारी यायचं होतं, कमन नाही सोमवारी आला. काय करत अरे हे होती? गणा आमिरनी दुसऱ्या माणसाला बोकाड ऐकलंय. 2 मिनिट थांबा, मी मध्ये तुम्ही इकडे या. ना काय भानकडे? सोमवारी येतो म्हणलं होतं का नाही? हा. मग सोमवारी आलंच नाही तर मग मंगळवारी मी बोकड ऐकलं. मग आज कोण मारे? आज गुरुवार आहे. गुरुवार आहे म्हणजे आज सोमवार आहे ना. आलं लक्षात? तुम्हाला सांगितलं होतं का नाही 24 तारखेला येतो म्हणून? 24 तारखेला नाही, सोमवारी येतो म्हणलं होतं, 18 तारखेला. मला माहित नाही होय. अहो ना खोटं बोल नका. गपगुणाने काय आहे माहिती का? त्यांना बोकाड देऊन टाका. हा, त्यांचं बोकार राहिला, आता बोकार राहिले वय इकला आम्ही आणि चांगल्या रकमेला गेले आणि कुठं बसतं त्यात 47,000 रुपये नाचवत. म्हणजे बोकाडचा रक्कमला गेलं म्हणजे 54,000 बोकार ऐकली. लाजबीज वाटते का? पैसे जास्त आलं म्हणून बोकाड ऐकलं होतं मी. गेलं ऐकलंय. लाज काढतात तुमची. बोकड आमचं, सगळं आमचं, आणि ह्यांचं काय रुबाब? हा पाहुणी बाय, तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला नीट सांगतो या. मध्ये बोलायचा काय प्रश्न आहे? माझं होतं, मी सांभाळलं होतं, तीच मी म्हणतोय विकलं. तुम्हाला नीट सांगतोय पाहुणी बाय. पाहुणी बाय म्हण नको, तिला नाव आहे, सोळा नाव आहे तिचं. आणि मग पाहुणी बाय कशाला म्हणतोय? बाय 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 म्हणजे बाबा बाबा म्हणू का? मग सोनं नाव ठेवून सांगतोय बोकाड जिथनं तुम्ही इकलंय त्या माणसाकडून जाऊन आणायचं आणि गपगुणानं चेअरमनला द्यायचं. आलं का लक्षात? अरे बाजींदापणा ना इथं बाकीच्या गावाला दाखवायचा. ना तसलं गावाला जुळत नाही. इसार घेऊन पसार व्हायचं. हे सार घेऊन बसार नाही. हे एकतर मी बोकड सांभाळलं नव्हतं, हिने सांभाळलं होतं. हिचा अधिकार आहे ते बोकडाव, माझा अधिकारच नाही. मी आता शून्य झालोय, मला काहीच कळत नाही. होय. व्यवहारातलं बी कळत नाही, कशातलंच कळत नाही. ही इसार घेताना कुठे हा, तेच की. हा, माघारी देतोय. ऐका ना, माघारी तुम्ही देतोय. तुम्हाला राहू द्या. ऐका की ती सर्वी तुम्हाला राहू द्या. कसं बोकड वसूल करायचं आणि कसं तुमच्यावर काय करायचं ना, हे कारवाई करतो की आम्ही. आलं का लक्षात? तेवढं बाया माणसामध्ये घालता वय, स्वतःकडे धमक नाही वय. काय फुडाली की मी फुडा घालायची? काय काय बाया माणूस तिनं बोकड सांभाळलं, बाया माणूस ते कशाला? एवढा निर्लज असेल ना, वाटलं नव्हतं रे मला. ह्याच्यासाठी बोलावले का ह्यांना इज्जत काढून घ्यायला? एका पोरीसोबत कसं बोलायचं हे सुद्धा समजत नाही ह्यांना. काय करताय त्याला? बघितलं का?
बघितलं का गतकाळी कशी बोलती रतन रंगीला हा? ए, नीट बोल मग काळी रतन गेला म्हणलं ना ही तर तुला मग थोबडी नाही, ना ना मला आता कळलं तरीच म्हणलं रतन रंगीला 40 वर्षाची झाली तरी घरात का बसू नये का कुठली पाहुणे येतात का लग्न व्हायना तुम्ही नका त्याचा जास्त विचार करू मी 40 वर्षाचे होते नाही तर 50 वर्षाचे होते आमचं आम्ही बघू खरी नाही ना, तरी झाली काठीवाली तरी लग्न होत नसतं पाहुणे नीट बोल अजून तुला तुला तुम्हाला मी नीटच सांगतो हिथं तू विलात मी तुम्ही घ्या, नीट बरं. तुला आवडत नाही अरे तू येणार झाला काय कायदा हातात घेऊ नको त्याला मी बघतो नाही टायर मध्ये घालून हाणला नावच बदल तू बी माझं या बाजीना ना हाणायची हिंमत अजून कुणाची झाली नाही आणि टायर मध्ये यायले ना हाणतो. अरे बघ तू चेअरमनचा पैसा घ्यायचा विचार घेऊन पसार होतो मग सोपं आहे रोड होय. आहे तिकडे जाऊ तिकडे रोड दिसतोय जावा अरे राहू दे अरे राहू दे. निक्की, अरे चल राहू दे. तुला आगाऊपणा करतोय काय बघितलं ही का? असली पद्धत असते का असले मित्र ठेवले तुम्ही अगं मित्र कशाचा ह्यानं काय केलं असं माहितीये का सोना ह्यानं त्यात बी कमिशन खाल्लं असेल तुला माहितीये का 47,000ला व्यवहार ठरावा त्या चेअरमनला किती बोलला हे आपल्याला माहित नाही त्या 100% गणाने पैसे आणले ते तसलं काही सांगू नका त्याच्याकडे चांगलं बघा असलं बोलायची पद्धत असते होय. तुम्हाला पण कसं बोलतोय मला पण कसं बोलतोय त्याला आता सुट्टी वे अगं त्याला जिथं ठेवत नसतो गावात ठेवतच नाही त्या गाण्याला तर लई राग आलाय मला सोना काय तुला बघते सांगू की आता मी काय करताय ते बघ तुझा जाऊ दे मी आलो गावात मी हॅलो हॅलो तू जेवली वय हो जेवण झालं आता तू जेवला का नाही कशाचं का मी जेवलोय तेव्हा अजिबात माझ्या पोटात अन्नाचं कण नाही माहितीये का येऊ का डबा घेऊन मी तू कुठे आहे सांग बरं राव दे डबा डबा तुझ्या सारख्या डब्याने सगळा गोळ झालाय अरे मग अजून जेवला नाही किती वाजलेत आमिरा रे 1:45 झालेत झालंय आता निवांत जेवणार आहे मी आठवण येतील का तुझी मला मग तुला म्हणते मी डबा घेऊन येऊ का तर तेवढीच भेट पण नाही होणार का आपली बरं ऐक की, तुला करतो मी थोडा फोन अरे लका आम्ही का रे हॅलो हॅलो असू दे ठेव तुला किती फोन लावतोय काय लका बिझी बिझी सकाळपासून फोन लावतोय अहो ना कामाचा फोन चाललेलं आहे. आता काय लका कामाचा फोन का एवढं का वाईट लागलाय अरे लई गोळ झालाय मोठा गोळ झाला चेअरमन आलता बर आणि ते बोकड चेअरमनला इकलं होतं ना आपलं हो आता मस्त व्यवहार 47,000ला त्याचा माझा झाला या हो हो ते इतकं भांडतोय की नाही फार मला शिवीन गाळ केली आणि म्हणला तुम्ही काय सांगितलंय त्यांना म्हणलं एक जणांनी बोकड नेलं या व्यवहार झालाय म्हणलं एक जणासंग ना तुम्ही लय येड आहे का अहो, सरळ सांगायचं बोकाड मेलं म्हणायचं तसं कसं म्हणायचं मग काय तर मला टेन्शनच काहीच कळलं नाही तो आला असं पेमेंट घेऊन आला या आणि तो हाया तिथंच बसलाय मला तर बेस वाटतंय त्याचं इतका बोलतोय की नाही टेन्शन मध्ये मग चालू आता करायचं काय काय करायचं ते पोलीस स्टेशनला नेतो म्हणतोय आणि इज्जत कसली जाईल आमिर माझी व्हायला तेवढं आहे ती ह्यो तात्या आहे का नाही हा. त्याला फोन केलता मी फोनच उचलला ना तो. होय का मग काय तर त्याला म्हणजे त्याला म्हणू शकतो ना आपण बाबा बोकाड मागायला ती काय असेल ती काय असेल ती चालू नाही नाही मग ऐका 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 2 मिनिटं जाऊ तात्याकडे जाऊ आणि त्याच्याकडे बोकाड घेऊन येऊ हो ऐका काय? मी बोलतो तात्याला प्लीज बर का मी लय टेन्शन मध्ये खरंच आयुष्यपद एवढं मी काय बी हँडल करतो का नाही पण माझ्या स्वतःच्या घरावाले मला नकोच झालंय ते नसल तसला चेअरमन बोलतो या नाना दाविलन आतच घालेलं हिन भाषा वापरली या. होय का हो. आज मी काय म्हणतो त्याला दुसरं बोकाड बघू का मग कोणाला चेअरमनला चेअरमन म्हणतोय तीच बोकाड मला पाहिजे मला बाकी काही सांगूच नको मी व्यवहार केलता का नाही म्हणतोय या तो बोकाड दिलंच कसं तो हा माझा देवदेव आहे म्हणतोय तो चेअरमन बळच उभी आलेली दिसतोय बरं का जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ चला आपण जाऊ चल बाबा चल हे बाबा काय बी असतो ती लका त्या फोन काय उचलला लका लय फोन केलं तुला ए तात्या अरे तुला काय इंचू बिंचू चावला काय बोल की काहीतरी अरे काय बोलायचे अरे काय झालंय तुला जाऊ दे ऐक ती आपलं ती बोकाड ह्यांना देऊन टाक कुठलं बोकाड ठीक आहे आपण घेतलेलं त्या दिवशी अरे पण मला काय म्हणायचे आमिर लायकी नसणाऱ्या माणसापाशी लायकी असणाऱ्या माणसाने यावाच कशाला मला म्हणायची आता कुठल्या लायकीचं काय नाही काय ते असंच बोलतोय त्याचं काय म्हणाव घे तू अरे तात्या मी काय म्हणतो ऐक की पहिलं जे व्यवहार झालता का नाही त्या माणसाने अरे लय म्हणजे भांडण पारशी विगाळ केली मला ती म्हणते बाबा मला बोकाड पाहिजे कसल्या परिस्थितीत ऐका की नाही तुम्ही कशाला लोड घेताय तात्या म्हणजे आपल्या काय ऐकण्याचं नाही होय. नाही त्या आपलाच माणूस आहे. चला आता तुम्हाला सांगतो ए तात्या बोकाड कुठे ठेवले तसं नाही आम्ही वाऱ्याने फुकल्या उडून जातो वजनदार माणसं जाग्यावर थांबतात
मग त्या वजनदार माणसाला आमची काय गरज पडली आज अशी? आता ह्यात वजनाचा आणि वाऱ्याचा काय संबंध होय ना? काय नाही संबंध, आता त्याला काय आहे, त्याच्या तोंडाला येईल ती बोलत राहणार आम्ही, तुझ्या लक्षात येत नाही वय. पण आपल्या बोकडाचं ए तात्या चल की चल चल आपल्या बोकाड चल. देऊन टाकू त्यांचं त्यांना बोकाड. कसलं बोकाड? अरे ते आपलं व्यवहार केलेलं बोकाड. आणि आपलं म्हणजे पैसे दिले तर माझं बोकाड झालं ते ऐकी आता. ऐकी ना ना द्या त्याला 54,000 द्या. ए, द्या की 54 नाही बाबा, 55,000 देतो, 1000 रुपये वाढवून देतो. बघ आपला फायदाच की 1000 रुपये वाढवून देते. चल तुला काय बिकार वाटलो काय? अरे काय मला खरंच रे चक्कर यायला लागली या तात्या, शपथ शिव्या खाऊन खाऊन नको झालंय मला. अरण इथं जाईल रे माझीला. मी काय करू इज्जत गेली? अरे ती जरा गोळ झालाय त्यामुळे. अरे हे बघ, तुम्हाला बोकाडच पाहिजे ना? हो बोकाड बोकाडच पाहिजे ना? हो. मिळणार नाही, जावा. हा मिळणार नाही, माझं बोकाड आहे, माझ्या मालकीचं आहे, मी ठरवून नाही ऐकायचं का नाही. लका तात्या असं काय करतो रे? ए तात्या तुला दुसरं देतो की बोकाडला का? दुसरं तुम्ही घ्या. लका आपलं संबंध काय आहेत? असं नको काय नाही तात्या. काय नाही, संबंध बिंबंध काय नाही. तात्या तू बोकाड देणार आहेस का नाही? नाही देणार. तात्या बरं तुम्हाला घ्यायचंच का? हा 1 लाख रुपये त्यांचा घेऊन. 1 लाख हा. आला का 54,000 घेतले तू? 1 लाख मी कितीला बी घेऊ? 1 लाख रुपये त्यांचा घेऊन. ना 1 लाख रुपये त्या तोंडा फेका आताच्या आता फेका. नाही फेका तुम्ही. अरे आमिर कसं शक्य आहे? 1000 2000 कसं बी सोशील मी? लाख रुपये म्हणजे नका बोकड केवढ्याला इकडे आपण. इज्जत अरे 47,000ला दिले आपण. हा तरी आपण इकडलं 5-7 हजार रुपये नुकसान सोचतोय, 8,000 नुकसान होतं या, तरी सुद्धा सोचतोय का? तर नको बाबा आपल्याला काय तुला सांगा. अरे मला अरे माझं पाय बी थराना तर जागे. ए तात्या देतोय का नाही तू बाबा? 1 लाख रुपये बरं ऐक 60,000 देतोय का? मी 5,000 टाकतो. जमणारच नाही. तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला जमणार असेल तर थांबा, नाही तर निघा बरं. अरे पण तात्या किती दिवसात किती फायदा करतोय तुला का? मला घ्यायचंच ना नाही फायदा. जाऊ दे तुम्ही नका काय करू. चला तुम्ही. आणि मोठी शहाणी हे पारे म्हणायची. चेअरमन तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. तुमच्या मध्यस्थी मी आहे का नाही? माझी एकटा सौदा झाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या नानाची कशी जिरवायची ना ती मी बघतो ना. सुट्टी देणार नाही नानाला आणि त्या आमिरला बी. हा मग थांब थांब काय का ना कारखाना मग तुला मस्ती आली काय? हा बघ येणं होऊन पेढा खाऊ नको. काय झालंय काय ते तरी सांगा की. मावशी. Direct काय अंगावर येत आहे? मावशी तुम्ही मध्ये बोल नका. अरे. आम्ही दोघं दोस्त आहे, बघून घेईल. अरे पण काय झालं ते तर सांग की मला. काय झालंय म्हणजे तुला माहित नव्हतं का? बाजीनाचं बोकाड मी मध्यस्थी करून इकलंय म्हणून चेअरमनला. तू ऐकलंय वय? मग अरे भावटा मला सांगायचं नाही वय. हो जसं की तुला काय माहितीच नाही. अरे खरंच मला माहित नव्हतं का ना. अहो पण नीट सांगा की एवढं काय अंगावर धावून येत आहे? मावशी हे दुसरी वेळ तुम्हाला सांगायची बरं का, की आम्ही दोघं दोस्त बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका. आणि जर बोलले तर बोलत तर तुम्ही एवढं फडाफडा बोलता ह्याला आणि मला म्हणता का तुम्ही राहू दे बोलू शीतल, नका? शीतल. ए, तू थांब, थांब किती तू. बोलता येईल फडफड? अरे तो दोस्तच आहे माझा, काय बोलला तर काय बिघडणार आहे का? हा लका तरच म्हणलं बाया माणसं का घेऊन संग फिरतोय हो. बाया माणसं घेऊन फिरतोय म्हणजे काय तुम्ही काय जात नाही काय वैष्णवी बरोबर कुठं? हे असंच म्हणतो का तुम्हाला बाया माणसं घेऊन आमची फिरतोय? वैष्णवाशी तुमच्यासारखे लबालबा करत नाही. तोंडे का गिरणीचा पट्टा आहे. तुम्ही हाय की तिला गरजच नाही बोलायची. बरं का आमिर भैया, पायातले वाहन पायात बरी, डोक्यावर घेऊन फिरलं ना जगदुनी हसती. तुम्हाला सेन्स आहे का? ए, बाया गाणं. माणूस सोबत असताना कसं बोलायचं कसं नाही ते? बाया माणसा लय शिनसन. ए आता गाना खरं शिनसन बाया ए तुला माणसाला. बोलायला काय लाजबीज वाटते का हा नाही? बघ. डायरेक्ट चप्पल काढतो आयला घरी बी असंच म्हणतो का रे? ए आईचं नाव घेऊ नको, आईचं नाव घेऊ नको. ही बाय आणि ती आहे ध्यानात ठेव. आणि ह्यांच्या मध्ये बोलायचं तुझा माझा संवाद चाललाय ना. महिलांचा जरा आदर करायला शिक. होय का? मी करतो महिलांचा आदर आणि महिला येऊ दे माझ्या अंगावर लबालबा बोलत. ह्यांचा काय संबंध मध्ये तुम्हाला अर्जुन बी सांगतो ती मध्ये बोल ती नका. बोट पहिलं खाली घ्यायचं कळलं ना? काय मी वैष्णवी नाहीये. ए गाना तू काय असेल ते मला बोल. मागातपासून बघ तू त्याला तोंड टाकतोय काय वाटतंय का तुला बाया माणसाला कसं बोलायचं कसं नाही ते? बाया माणूस कसं बी बोलतोय मला तवा. अरे मला बोल की पण. त्यांच्या वाट होतो का? अरे वाट तिला वाटणारच की तुम्हाला एवढं बोलतोय म्हणल्यावर. हा काय तुझं म्हणणं आहे? बाजनाचं बोकड काय ऐकलं? मला काय माहितीये तू घेतलंय म्हणून. तुला काहीच कसं माहित नसतं. पैसे घ्यायचं माहित होतं तुला, कमिशन खाल्लंस का तू? अरे येड्या मला वाटलं त्या चेअरमनने घेतलंय म्हणून मी दिलं. आणि तुम्ही काय कमिशन घेतलं नसेल काय बाजीनानाकडनं? ह्यांना म्हणताय कमिशन घेतलं का केव्हा म्हणून? घेतलं commission? हा? काय आम्हाला आता माहिती हे- काय कमिशन? काय एवढा कालवा आता होतो? ह्याला नीट सांग. तुला कालवा करतोय बायान तुला कळाय पाहिजे. हो आणि तू बाया माणसं अंगावर सुरतोय तिथे सला होय तुला. अरे अंगावर सुरतोय मग तुला बोलायची काय स्पेस बिच आहे का नाही? आधी तू भांडाय कमी होता त्यात मावशीला घेऊन सांगा आला. आणि इथून पुढे लक्षात ठेवा मी ढाल आहे आमिरची. इथून पुढे जर काय जर करायचं असेल ना तर पहिलं मला बोलायचं नंतर आमिरला बोलायचं कळलं ना? असं आहे वय. मग गाणं बी तलवार आहे. मग डालीच्या अशा खांडोळ्या करतो मग. ए, ढाल गाणं. तुमच्यात नाही अशी तशी ए कळलं का? गाना ए गाना काय तुझं म्हणणं आहे नक्की? काय तुला ती बोकड पाहिजे का? ओ वाकडच पाहिजे. पाहिजे ना? तुझी माझी दुसरी कटाप लगेच. आलं लक्षात? काय असली दुस्ती करून करायचंय? तर नका सांगू. असंच होतं आम्ही बाया माणसं मध्ये चल, शीतल. करायला लागले ना दोस्त तुट्टी असल्याच्या नादी काय लागतो रे तू? आता नादी काय? अजिबात नादी लागू नको ह्यांच्या. अरे हिडंबा मला लागली बोलायला. अरे पट्टी काना मागणं आली टिकाट झाली. लबाड कुठली एक नंबरची मावशी लबाड आहे. हा
कशा आई बापानं सांभाळी देऊ जा ना. हो बसला इथं. काय काय तर बरं तात्या झालं. ऐक, तिला का लय कुटाणा वाढलाय. कुठला ती बोकड द्यावं लागेल का. तुला सांगितलं आम्ही सकाळी बी सांगितले बोकड काय मिळणार नाही असं कसं म्हणतो तात्या तू? येडाय करतात ते. मला सांग बरं, आता हे गाण्याची माझी भांडणं लागले. तुला बोकड देणार नाही मी तुला सकाळी बी सांगितले काय हा. न्यायचं असेल तर 1 लाख रुपये द्या घेऊन जा. अरे असं काय म्हणतोय तात्या? मग अरे 1 लाख रुपये तुला काय अकल बिकल आहे का? कुठनं 50,000 आणायचं अजून? आणि बोकड आणाय तू येऊ नको ते नानाला पाठवू नानाला माझी लायकी काढतो काय देऊ. मग मागाशी कोण आलतं? नाही मगाच नाही परत एकदा सारखे खेट्या घालायचे ना अरे पण चाललंय काय? तू बोलतोय काय? काय बोलतो हो ऐक, आता तुला सांगतो, इकडे बघ. कुठे गेलं? हं. इधर पैसे माझी लायकी काढतो ऐक, ना. इधर अरे. ऐक, ही 10,000 रुपये. ऐक, तुला 50,000 रुपये नानाला ऑनलाईन मारायला लावतो. 60,000 रुपये घेऊन गप बस. अरे पण माझी लायकी ऐक ना, त्या लायकीचं आपण परत बघून घेऊ. तू कशाला त्याची काळजी करतोय? मी आहे ना. भावाची लायकी मी अरे तुझी बहीण आहे ना, मी बघून घेते की परत. हे बघ हे पैसे घे आणि तू पटकेच इथून चालतो. अरे तसं नको करू ना तात्या. ऐक ना प्लीज 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 असं नको करू. तायडी तू का मध्ये परत ये यांच्यासाठी. अरे मध्ये पडते म्हणजे असं कसं म्हणतोय तू? मग? हा? मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं का तात्या? अरे तू केलंय मला मान्य पण ह्यांनी काय केलंय यांनी मोकळा वाटोळ केलं माझं. अरे असू दे ना, पण तू आठव ना मी तुझ्यासाठी काय काय केलंय. अरे मी तुला ह्या हाताने घास भरवलेत. या हाताला धरून मी तुला शाळेत नेलंय. तुला शाळेत ठेस लागली तर मी माझी ओढणी फाडून तुला बांधली. तर ते आठव ना तू जरा. बस हा बस तायडी. काय बस बोलू दे तात्या मला तू. नाही तायडी तू बस रात्र रडायचं तर मी रात्र तुझ्या उशाला बसून राहायचे. तायडी बस याच्या पुढे शब्द बोलू नको. हो बघ हात जोडतो तुझ्यासाठी ना मी काय बी करायला तयार आहे. वाटलंच नाही ना हे पैसे बी राहू दे मला ती बोकाड नको आणि पैसे नको. तुझ्यासाठी ना सगळं मी असं सोडून दिलं बस का. शब्बास. अरे भाव असावा तर असा. हा लका बहिणीसाठी एवढं बलिदान तू. हा काय करते? बहिणीसाठी? नाही येडाय काय. अगं तू नको म्हणतोय. ऐक बघ तात्या, हे पैसे धर तुला आणि प्लीज मला बोकड दे प्लीज. जा घेऊन म्हणलं की तुला आता काय पैसे नको देऊ. लका तुमचं ही बहिणी भावनाचं प्रेम बघून मला काल कसं तर व्हायला लागले. बाकीचे पैसे नको रडू तात्या, राहू दे. बाकीचे पैसे अरे जा बाजीनाला मारायला लाव तुम्ही. लवकर मार मला झोप यायची नाही तरी बाजींदा दिसतोय. उलटे काय रे काय लगेच पैसे खिशात घालायला लागलाय. कसं बस गोड बोलून त्याला मी तयार केले तू घाल पैसे खिशात. तू किती ऍक्टर आहे 1 नंबरची. हा त्याला रडून लका बोकाड घेतलं. मग हा लय दिसती लका तरीच म्हटलं लका मला कशी ऍड लावती ती. लय छान आहे पण उलट बिवलट आहे काय. ती पैसे देतो तू कुशाल खिशात घालतोय म्हणजे ती मी असंच टाइमपास केला. तू किती रे बारे. हा माझ्या लका एवढ्या वाईट काळात तुला का साथ दिली. हा खंबीरपणे लका माझ्या पाठीमागे उभी राहिली. मग तुझ्या पाठीमागे उभं राहणार नाही तर कोणाच्या पाठीमागे उभं राहणार. खरंच लका तुला मी लय विनंती केली पण त्याने ऐकलं नाही. पण त्याने शेवटी तुझा शब्द ऐकला. अरे ती बहीण मानतो मला. माझं नाही ऐकणार तर काय करणार ती सांग बरं तू. आणि तू एवढं केलं ते माझ्यासाठीच केलं ना फक्त. हा मग पण शितले ऐक लक्षात घे. इथनं पुढे ध्यानात ठेवू. गाणा आणि मी लहानपणापासूनच मित्र आहे. त्याची माझी कितीतरी भांडणं झाली आणि तो मला कितीतरी बोलला. त्याने हाणलं मारलं तरी एक लक्षात घे आमचं असं चालतं. तू मध्ये नाही पडायचं. इथून पुढे अजिबात तुमच्या दोघांच्या मध्ये पडणार नाही. मला माहिती रे तुम्ही लहानपणा. पण ते मगाशी किती बोलले सांग असू दे, बरं. तुम्हाला बोल ना. तुम्हाला बोल पण त्याला कधी बोलत जाऊ नको. बरं मी आजपासून तुला प्रॉमिस करते मी तुमच्या दोघांच्या मैत्रीत कधीच पडणार नाही. बस चल. अरे लका दमानी बोल. लका माणसं ऐकतात या सगळी माणसं उभा राहून ऐकतात या. नाही कळू द्या ना माणसाला बे, तुम्ही किती शरीरच्या पोटचा आहे ती. अरे हो की दमानी बोल लका. हा दामानी काय झालंय? अहो काय सांगायचं काकी तुम्हाला. ह्यो माणूस लय लबाड आहे राव. काय केलंय तुम्हाला सांगतो काकी तुम्ही ऐका. ह्यांना बोका झाला 47,000 रुपयाला. इसार दिला चेअरमननी 3,000 रुपये आणि म्हणले सोमवारी तुमचं बुकुड घेऊन जातो. तर ह्यांना दुसऱ्या माणसाने दिलं 54,000 रुपये. तर ह्यांनी त्या माणसाला बोकाड रविवारी विकून टाकलं. लबाड आहे माणूस. हा लबाड आहे. लबाड माणूस आहे. उद्या तिथं आली नाही ती सोमवारी. काय गं, सोमवारी तू म्हणली होती. काकी ह्यांचं काय ऐकू नका ही काय शहाणा माणूस कसं आहे. शहाणं नाही म्हणायचं. पैसे इसार घेतलाय म्हणल्या ना तुम्ही 2 दिवस थांबायचं. लज वाटाय पाहिजे ना ह्यांना. बरोबर आहे ना. आणि म्हणल्या ना आणि बाया माणूस सांगाव गेलं की बाया माणूस पुढे घालतोय. बाया माणसाला कसं बोलायचं हे तुला सेन्स आहे का. कसं बोलते ती काय बोलते ती. आणि बाया माणसाला सेन्स आहे का बोलायचा. काय बोलली रे ती. काय बोलली. काय बोलली म्हणजे. चल जाऊ दे आता झाला विषय. तुला योग तुला तर सेन्स नाहीच नाही. चेअरमनला बी दाखव तू काय आहे ती आणि नाही मी बोकाड देत. काय करायचंय ते कर. काय दाखवतो म्हणजे अहो भली ना ना सरळ चालते ती. कुठं एवढं पाप फेड चाल. कुठं फेड चाल. काय पाप केलं. किती पाप केलं. अरे 4 पैसाठी का जबान पलटलेला का. अरे काय का जान जाय पर वचन जाय. कसा म्हणत होता पोटचे लेकरावाने आणि दुसऱ्याला ऐकताना नाही पोटचे लेकरू दिसलं. सोमवारी यायचं कळलं नाही व्हय. कधी आला तुम्ही. काकी मी बी आता काय ग बसत नसतो.
अहो बिहो ह्यांच्यावर केस करतो बघा की फसवणुकीची. करा, मी उलटी केस करते तुमच्यावर. काय केस करणार आहे? एका बाईच्या अंगावर धावून येत आहे कसले कसले शब्द. 40 वर्षाची झाली आणि लग्न होत नाही, ही काय बोलायची पद्धत आणि असते? मग 40 वर्षाची झाली तर 40 वर्षाचीच म्हणणार की. अरे किती वर्षाची होऊन दी, तुला काय देणं घेणं आहे का आमचं आम्ही बघू. अहो घरात ठेवून तिचं लोणचं घाला, आम्हाला कुठं काय म्हणायचं तेव्हा? तुला हा? काय करायचंय? तुम्हाला अरे, किती तुला काय डोक्यात का? पडलेलं असतं? अरे, चांडापणा कशाला करतोय आमचा? नाही नाही चांडापणा ही तुमची पाहुणी बाय करते, आम्ही नाही करत. का ना मला एकच कळतं फक्त काकी माझं बरोबर आहे का नाही. इसर जमी दिला या इसर घेऊन माणूस पसार झाला म्हणलं. हे सार उलट बुडतो तरी पण आम्ही माघारी देतोय. सोमवारी यायची होती, सोमवारी आली नाही तर मंगळवारी बोकाडी इकलंय मी. हा, तसलं तोंड करून बोलू नका 100 वेळा येऊन पुढे. तसं असं तोंड करताय ना, असं केलं आणि तसं केलं. ए चुचून रे ए नीट बोल अजून. हा. ठेव. बाया माणसाला कसं बोलायचं हे तुला अजून नॉलेज घेऊन ये आणि परत भांडा ये. ना ना गडी माणसाची आवारात बाया माणसाचं काय काम आहे? अरे अरे ती म्हणतात का नाही बालिश बायका तर बडबडला. आमच्या घरी आलाय तुम्ही आणि मग आमची घरची म्हणून बाया मग सांगावं लागतं ना ना आता पोलीस स्टेशनची गाडी फोर्स बोलवली की फोर्स. येऊन दे. आता काय करतो, उलटी केस तुझ्यावर टाकतो. आमच्या घरी येऊन आमच्या मेहुणीला काय बी बोललाय, शिव्या दिले ते तुला जाऊ तू काय आणि आमचं बोकाड ठरविलं कोणाला. म्हणजे उलटा चोर कोतवाल कुदाटे. अरे बोललाय तू काय बोललोय मी तुम्हाला? यार काय झालं? काय झालं म्हणजे? कालवा करताय राव? हो आला बघा दुसरा चोर आम्हाला शिकवायला. ए, चोर, तो तर महाग काय चोर आहे या. म्हणतो? काय काय? चला तुम्ही चला सगळी 1 मिनिट. तुझं आम्ही काय नोकर आहे होय? हे करा. पहिल्यांदा ओ चेअरमन तुम्ही बोकडाचा मला कोण आहे? हा ही काय हा, चला चला. ए, घरी जा म्हणजे माझा डायरेक्ट संबंध आहे. मी मध्यस्थी मी येणार. ए, मध्यस्थी मध्ये मध्ये नाही करायचं नाही डायरेक्ट. ए, हो चला तुम्ही. आरती येणार नाही येणार. तुम्हाला हा, बोकड घरी. पाहिजे का ते पाहिजे? नाही नाही बोकडा बरोबर पाहिजे. हा. मग काय रे? काय धावती बघू चल. काय दाखवतोय तो आम्हाला? ह्यांचीच. या इकडे लई चारा चारा बोलताय का मागासपासून. अयो आमिर हा आणलं होय. मग बोकड आणले काय हे लगेच घेऊन जायचं आजच्याच. अरे लगेच हा. काय नाही कुणाला द्यायचं नाही बोकाड. का आमिर काय नाही माझं आता आपण ठरवायचं बोकडाचं काय करायचं. आम्हीच घरी कापणार आहे. ना ना विनाकारण भांडणाचा पाया करू नका. मी अजून प्रेमाने सांगतोय तुम्हाला. नाही मला द्यायचं. खोटा पण आवडत नाही. हा का आपल्या आयुष्यात संबंध तुटेल ना ना. लोक खोटापणा आवडत नाही. आमचं चुकलं गाना, आम्ही व्यवहार केला ठीक आहे. आम्हाला 4 रुपये वाढवून आलं म्हणून आम्ही व्यवहार केला. काय रे का कसा कसा बोलला रे घरी येऊन आम्हाला. ते बरोबर आहे. तू असं बोलायची गरज नव्हती. बोलायची गरज नव्हती. म्हणजे माझं काय म्हणणं असतं गडी माणसाने दोघांनी व्यवहार केला ना की. गडी माणसानेच बोलायचं. बाया माणसानं ए, कशाला गाणा, आणखी इथं गाड्याचं पण बायचं कमी घेऊच होत नको. ही बाईनं सांभाळल्या नाही बोकड. हा. कोणी ह्यांनी सांभाळले ना मग ह्याच बोलणार ना. इसार कोणी घेतलाय? काय का असा ना इसार कोणी घेतला? व्यवहार कोणी केलता? गाणं एक लक्षात घे. तुला मान्यच करावं लागेल. एक लक्षात घे. अरला का ही बोकडला काय माऊलीनं सांभाळले म्हणले मी बोलणारच की. अरे बोलणार बरोबर आहे की पण आला का आमिर बोलण्याची पद्धत असते. पद्धत हा? तुझी चुकली लक्षात घे. नाही ना माझी रागाच्या बार होतो. माझी पद्धत चुकली त्यांची पातळी सुटली म्हणून माझी पातळी सुटली. लगा आपण लांबचंही कर. हा नसेल तसला का मला बोला नका. अरे मला तो शिवे दिले असल्या तरी सहन झाला असतं. माझ्याला का सोन्यासारख्या मेहुणीला बोलला का तो बायकान हेडंबान वय किती झालं. अरे काय काय शब्द वापरला. आई शपथ रडलो आम्ही टसाला का. होय आणि तुमची पाहुणी बाई मला काय बी बोलते ती चालतंय. काय बोलली रे ती? हा काय बोलली म्हणजे इथल्या त्यांच्या मनाला काय काय बोलल्या ती. आलं का ना ना माणूस मी नाही त्यांना कधी बोलायला सुधारणार. नव्हतं पाहिजे. मी तुमची जाहीर माफी मागतो. जाऊ. पण ही खोटापणा केलाय बघा बरं. ऐका आका झालं गेलं इथं सोडून द्या. आका चेअरमन हे बोकाड घेऊन जावा तुम्ही. ना ना राग जाऊ द्या आता सोडून द्या. इथं सगळे आपण एकाच गावात अहो, राहतोय. एकाच आहे की मला राहू द्या. रोज तोंड बघायचं ना आपल्याला. ना ना आमिर माझं 100% चुकलंय. हो, मी लाल शेपुटी बी गेलो गळ्या शपथ सांगतो. थोडं पैसे वाढून येतात. हे बिचारीनं सांभाळलंय. तिला म्हणलं काहीतरी गळ्यातलं फिळ्यातलं आपलं करावं. राहिलंय लिकरू इथं किती दिवस झालं. त्याला काहीतरी सोन्याचा टाक करावा. आलं 7-8 हजार वाढवून. ना ना मी काय म्हणतोय ऐका 5-6 हजारांनी तुम्ही मोठं होणार नाही किंवा 5-6 हजारांनी चेअरमन बी गरीब होणार नाही. नाही. पण एक जण ठेवा 5-6 हजार रुपयाचा वाद हवी कोप्याला जातो. तुम्ही माझ्यावर केस करणार मी तुमच्यावर केस करणार. आपण आयुष्यभर पोलीस स्टेशनच्या कोर्टाच्या खेट्या घालणार. देणार ठेवा. आणि त्यातनं बी आज मी ह्यांना बोलणार ह्या माझ्यावर केस करणार. उद्या तुम्ही म्हणला माझ्या मिळणार तुला बोलला आमकं केलं फलानं केलं म्हणजे ह्यात आम्ही वाद लागतोय. किरकोळ कारण आहे ना. ऐका ना खरं तर तुला सांगतो चूक झाली माझीच. ह्यांचा व्यवहार झाला मी उगाच दुसरे गिरायक आणलं. मला माहित असतं तू आणले तर मी बोललो बी नसतो अक्षरशः. नाही पण कुणाचं बी असू दे आमिर तुझी बी 100% आज चुक आहे. माझी 2-3 हजार रुपये आपल्याला कमिशन मिळलं दुसऱ्याचा व्यवहार झाला ना त्यालाच दि म्हणायचं. बरोबर आहे का बरोबर नाही? आहे ज्याचं ठरलंय त्याच्याशी व्यवहार. हा आणि तुम्हाला अजून सगळ्याला सांगतो
तुमची आमिर तुझी बाजनाना तुमची आणि पाहुणी बाई तुम्ही आमच्या गावात पाहुणी मी तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे पण रागाच्या भरात मी तुम्हाला 2-4 चुकीचे शब्द बोललो असेल तर तुमची माफी मागतो तर मी माझ्या माता माऊली समान आहे. हो बाबा आम्ही बी माफी मागतो आमचं बी चुकलंय आम्ही बी लई सावच्या ना, पोटचं नाही पण काय झालं आता जाऊन दे मारू दे ह्या बिचाराने या जेवायला बर चेअरमनच्या घरी जत्रा या उद्याच्याला सगळ्यांनी जेव्हा यायचं बरं का पाहुणे बाय तुम्ही द्यायचं आणि येताना किटली मात्र आणायची बरं का. ही जेवाय नाही 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 का आला का पोटच्या पोरागतला खायला का बोकाड आणि तेच खायला कसं आहे तरी ए काय का आम्ही जेवायचा काय हरकत आहे आता आपल्या दारात इकलं की विषय संपला आला का? कसं आहे